नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर सर अमरावतीवरून विदर्भ आयएस अकॅडमीवर सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज 20 जानेवारी 2024 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा जी झालेली आहे ही परीक्षा 2023 ची होती, जो आज 24 मध्ये झालेली आहे। यामध्ये पेपर 2 जो आहे मराठी व इंग्रजी व्याकरणशी संबंधित पेपर आहे। या पेपरमधील मराठी व्याकरणचे प्रश्न व त्याचे संभाव्य उत्तर व विश्लेषण आपण बघत आहे मित्रांनो। आता तर मित्रांनो, आपण जो पेपर घेतलेला आहे हा आहे डी सेट मध्ये सुरुवातीलाच नाही का उतारा दिला गेला होता। बाकीच्या सेटमध्ये शेवटी असेल किंवा जसं पहिलं असेल की शेवटी, परंतु माझ्याकडे डी सेट आलेला आहे, त्यामुळे डी सेटमध्ये सुरुवातीला डी सेट आहे हा, त्यामध्ये सुरुवातीला एक उतारा आहे। आणि आपण सर्वांना माहीत आहे उतारावर 5 प्रश्न राहतात आणि चांगल्या प्रकारे तुम्ही पेपर सोडवला असेल। ठीक आहे, बघा या उतार्यावरचा पहिला प्रश्न होता अशा प्रकारे एक उतारा गेलेला आहे खेड्याशी संबंधित। ठीक आहे, तर यामध्ये पहिलाच प्रश्न आहे मित्रांनो, खेड्याच्या मागासलेपणाची खालील कोणती लक्षणे उतार्यात सांगितलेली आहे। आणि यासाठी ABCD अशी 4 विधानं दिलेली आहे। खेड्यातील वाढती लोकसंख्या ए आहे, बी आहे खेड्यातील वाढती महागाई व बेरोजगारी, सी आहे पोट भरण्यासाठी शहराकडे धाव, आणि डी आहे शहराच्या विकासात भर। यामध्ये मित्रांनो आपण नीट विचार केला तर हे सर्वच पर्याय इथं लागू पडतात, म्हणून माझ्या मते याचा आन्सर पर्याय नंबर 4 यायला हवा। ठीक आहे, संभाव्य उत्तर बघत आपण। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या उपाययोजना सुचविल्या आहेत। म्हणजे या उतार्याच्या दृष्टीनं किंवा देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या आहे। तर यामध्ये मित्रांनो खेड्याकडे ABCD असे विधान आहे। ए आहे खेड्याकडे चला, बी आहे मूल उद्योग व गृह उद्योग, सी आहे सरकारी नोकरी, आणि डी आहे शिक्षणाचा प्रचार व प्रसार। तर यामध्ये खेड्याकडे चला, मूल उद्योग व गृह उद्योग, आणि डी शिक्षणाचा प्रचार व प्रसार, म्हणजे ABD यायला पाहिजे। ABD म्हणजे पर्याय क्रमांक 1 नंबर दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर यायला हवा। ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तिसरा जो काही प्रश्न आहे, ग्रामोद्धार का व्हावा असे लेखकास वाटते। तर आपण या उत्तराचा विचार करून हे पर्याय आपल्याला सांगायचे होते। पहिला ऑप्शन दिलेला आहे सुसंस्कृत भारत घडावा, दुसरं दिलेलं आहे खेड्यातून नेतृत्व निर्माण व्हावे, आणि तिसरा आहे खेड्यातून शहरात जाण्याचा ओघ थांबावा, त्यानंतर चौथा आहे ग्रामीण संस्कृतीचा पाया मजबूत व्हावा। याचा तिसऱ्या प्रश्नाचं योग्य आन्सर 1 नंबर यायला पाहिजे, सुसंस्कृत भारत घडावा। ठीक आहे, त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, म्हणजे 5 प्रश्न राहते, त्यामधला 4था सुद्धा उताराशी संबंधित प्रश्न होता। ठीक आहे, हां, मग आता बघा 4था प्रश्न आहे, ग्रामोद्धारासाठी कोणती मोहीम उभारली जात आहे। ABCD अशी विधानं दिलेली आहे। ठीक आहे, आणि यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हे पहिले आपण उत्तर वाचला तर हे नीट आपल्याला आकलन जर झालं असेल उत्तराचं तर आन्सर आपल्या लक्षात, म्हणजे याच्यावरून आपण तर्क लावून सांगू शकतो। ए आहे पंचायत राज व्यवस्था निर्माण करून सत्तेचे विकेंद्रीकरण केले जाते, बी आहे शेतकरी शेतमजूर वर्ग विकासासाठी स्वतःहून पुढाकार घेत आहे, सी आहे शासनाकडून खेडे विकसित करण्यासाठी विविध उपाययोजना होत आहे, आणि डी आहे शैक्षणिक व तंत्रज्ञान विषयक सुविधा पुरविल्या आहे। तर यामध्ये मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर राहणार आहे पंचायत राज व्यवस्था निर्माण करून सत्तेचे विकेंद्रीकरण केले आहे, हे इथं लागू होईल। आणि त्याच्यानंतर बी शेतकरी स्वतःहून पुढाकार तर नाही, म्हणजे सी लागू होईल, शासनाकडून खेडे विकसित करण्यासाठी विविध उपाययोजना होत आहे, शैक्षणिक व तंत्रज्ञान विषयक सुविधा पुरवल्या आहेत, म्हणजे ACD बी कटला हां 2 नंबर पर्याय इथं लागू पडणार आहे, उतारा वाचल्यावर लक्षात येते आहे। ठीक आहे, संभाव्य उत्तर 2 नंबर। 5 बघा, उत्तराला योग्य शीर्षक द्या। शहराकडे चला, मागासलेली खेडी, ग्रामोद्धार की शिक्षणाचा अभाव। तर उत्तरा जर विचार केला तर खेड्याच्या शिक्षणाचा आणि खेड्याकडे चला असा मंत्र गांधीजींच्या बाबत दिलेले आहे। खेड्याचा म्हणजे खेड्याला विकसित होण्यासाठी किंवा त्याचा उद्धार होण्यासाठीच्या उपाययोजना शासनानं काय करायला पाहिजे काही नाही अशा प्रकारचं असल्याने या उत्तराला योग्य शीर्षक ग्रामोद्धार हा यायला हवा। 2 नंबर याचा आन्सर यायला हवा। डी सेट जो आहे हा मेन्सचा जो काही पेपर आहे राज्यसेवा 2023चा पेपर जो 20 जानेवारी 2024
24ला झालेला आहे, यामध्ये 6व्या प्रश्नापासून, ठीक आहे. तर 50व्या प्रश्नापर्यंत मित्रांनो व्याकरणवर आधारित हे प्रश्न आहे. आणि 6वा प्रश्न काय आहे मग, खालील समानार्थी शब्दाच्या अचूक जोड्या जुळवा. मित्रांनो यामध्ये अही, पृथ्वी, दिवस, अनल, तुम्ही नीट विचार केला असेल तर आपण यामध्ये एक शब्द ओळखीचा आहे, अनल. अनल म्हणजे काय, भरपूर लोकांना सोपी गेलं असेल. 4 पैकी एक कोणताही शब्द जर ओळखीचा वाटला तर तुम्ही जोड्या लावायला जुळू शकता. तसं पाहिलं तर अनल म्हणजे अग्नी होते मित्रांनो. आणि अग्नीसाठी मी एक ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली होती, तुम्ही पाहिलं असेल, शॉर्ट्समध्ये आहे मराठी विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. पाय व वैनी अग्नी जाड विस्तवात होताश नाक तापून, वैश्वानर दहन पावक ठेव अनल अंगार राखून. कारण त्याच्यामध्ये पायव म्हणजेच काय, पायव म्हणजे पावक म्हणजे अग्नी, वैनी म्हणजेच वन्नी म्हणजे अग्नी, अग्नी जाड जाड म्हणजे अग्नी. जेवढे शब्द मांडले आहे एकदम व्यवस्थित शब्दाची मांडणी करून ती ट्रिक्स मी तुम्हाला शेअर केली होती, ठीक आहे. नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल, ठीक आहे. आणि तसं पाहायला तुम्ही वाचून सुद्धा असाल का, अही म्हणजे मित्रांनो साप होते, ज्याला सर्प म्हणतात. अही म्हणजे थोडक्यात सर्प. सर्प, साप हे जे सापसाठी वापरलेले शब्द आहे अही, याच्यामध्ये कोणता आहे मग, अहन म्हणजे दिवस होते, पावक म्हणजे अग्नी होते, क्षमा म्हणजे पृथ्वी होते, भुजंग म्हणजे 4 नंबर. ए साठी काय आहे 4, येते लक्षामध्ये. मग ए साठी 4 हा ए आहे. इथं 2 दिला कटला, 3 आहे, 1 आहे, म्हणजे पर्याय नंबर 2. एका पॉईंटवरूनच तुम्ही इथं आन्सर सांगितलेलं असेल. बाकी मग वेळ, अशा वेळेस मग आपण बाकीचे न चेक करता, कारण आलं ना लक्षात कन्फर्म येत आहे तर वेळ वाचते. मग आपला आपण बघून घेऊ का, इथं आपण बघत आहे तर पृथ्वीला आपण काय म्हणतो, क्षमा म्हणतो, म्हणजे 3 नंबर. म्हणजे बी साठी 3 आहे, याच्यात आहे, बरोबर आहे. 4 बरोबर, 3 बरोबर. दिवस म्हणजे दिन आहे, किंवा दिवस म्हणजेच आपण अहन म्हणतो, त्याला अह पण म्हणतात, म्हणजे सी साठी 1 आहे. आणि अनल म्हणजेच अग्नी, अग्नीसाठीचे हे सर्व शब्द आहे, अग्नी शब्द, ठीक आहे. तर हा पावक शब्द, ठीक आहे, म्हणजे 2 बरोबर आहे. म्हणजे 2 नंबर पर्याय इथं बरोबर राहणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे 7वा प्रश्न मित्रांनो. त्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण त्याला पश्चाताप झाला. या वाक्यातील वाक्य संकलन करा. म्हणजे वाक्य संकलन प्रकार ओळखा आहे. म्हणजे जे 2 वाक्य आहे त्याचं संकलन त्याला जोडल्या गेलं आहे, तर ते कशानं जोडल्या गेले, ते त्या जोडल्यानंतर तो कोणत्या प्रकारात जाते, यावर आपल्याला हा प्रश्न होता. म्हणजे संयुक्त, मिश्र वाक्य वगैरे वगैरे, ठीक आहे. ऑप्शनवरून कळते आहे का. आता या वाक्यामध्ये पहिलं वाक्य म्हणजे वाक्याचा पूर्वार्ध, पहिलं वाक्य काय आहे, त्याच्या डोळ्यात अश्रू आले, हा वाक्याचा पूर्वार्ध आहे. आणि उत्तरार्ध काय आहे, त्याला पश्चाताप झाला. मग हे दोन्ही वाक्य म्हणजे पहिली घटना आहे, त्यावर आधारित दुसरी घटना आहे. बघा, त्याच्या डोळ्यात अश्रू आले, हे जे घडलं आहे त्याचं कारण दुसऱ्या वाक्यात दिलं आहे. जेव्हा वाक्यामध्ये कारण शब्द येतो, तेव्हा कारण की असे शब्द येतो, तेव्हा हा कारण शब्द इथं काय आहे, मग गौणत्वसूचक उभयानी अव्ययामधला कारणबोधक उभयानी अव्ययाचा प्रकार आहे. अशा वेळेस एक वाक्य प्रधान आहे, दुसरं वाक्य त्यावर आधारित आहे. म्हणजे अशा स्वरूपाच्या वाक्यरचना ह्या मिश्र वाक्यात असतात. कारण जुळलेलं वाक्य मिश्र वाक्य आहे, म्हणून पर्याय नंबर 2 याचा आन्सर राहणार आहे, ठीक आहे. हां, त्याच्यानंतरचा प्रश्न 8वा प्रश्न मित्रांनो. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. आता हा प्रश्न याच्या आधी आलेला असेल, तुम्ही वाचलेला आहे. तर बघा, शिकारी लोकांना आपल्या बंदुकीचा भारी अभिमान असतो. या वाक्याचा वाक्य पृथक्करण याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला पाहिलं असेल तर तुम्हाला इथं मदत झाली असेल, ठीक आहे. मित्रांनो, या वाक्यामध्ये कशाबद्दल बोलल्या गेलं आहे, जेव्हा कर्ता कठीण चालला असं आपल्याला ओळखायला, म्हणजे उद्देश्य, कर्त्यालाच उद्देश्य म्हणतात. तर अशा वेळेस काय करायचं आहे, वाक्यात कशाबद्दल बोलल्या गेलं म्हणजे हे आपण लक्षात, वाक्य वाचल्यावर आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर मग वाक्यात कशाबद्दल बोलल्या गेलेलं आहे, इथं अभिमानाबद्दल. म्हणून मूळ उद्देश तुमचा काय होईल, अभिमान. म्हणजे या वाक्यामधला मुख्य उद्देश काय आहे, अभिमान. अभिमान हा काय आहे, मूळ उद्देश आहे मित्रांनो, मूळ उद्देश. उद्देश म्हणजे हेतू होते, हे लक्षात ठेवा. असा जर असेल, हे लक्षात ठेवाल बरं, महत्त्वाचं आहे. उद्देश, बघा, फक्त उद्देश म्हणाल तर याचा अर्थ काय होतो मित्रांनो, हेतू, ठीक आहे. आणि आपल्याला वाक्य पृथक्करणमध्ये जो शब्द आहे तो आहे आपला उद्देश्य.
येते का लक्षामध्ये? उद्देश्य हा शब्द पाहिजे आपल्याला. उद्देश्याचा अर्थ काय होते? वाक्यात क्रिया करणारा कर्ता किंवा ज्याच्याबद्दल बोलले जाते तो. म्हणजे वाक्य पृथक्करणमध्ये आपल्याला कोणता शब्द आहे महत्त्वाचा? उद्देश्य. उद्देश्य समजलं का हे? हा, मग मूळ उद्देश्य समजा या वाक्यातला हा आहे, मूळ उद्देश आहे अभिमान. येते लक्षामध्ये? अभिमान हा इथं काय आहे? मूळ उद्देश आहे. अभिमान हा आहे मूळ उद्देश. कळते? हा झाला विधेय. याला आपण विधेय म्हणतो, म्हणजेच मूळ किंवा मुख्य म्हणू आपण याला. मूळचा हा काय आहे? विधेय. क्रियापदाला वाक्य पृथक्करणमध्ये विधेय म्हणतात. चला, आणि आता बघा हा जो उद्देश आहे तर उद्देशबद्दल जास्तीची माहिती म्हणजे उद्देश विस्तार. उद्देश विस्तार कसा आहे बघा? अभिमान कसा आहे? आपल्या बंदुकीचा भारी. आपल्या बंदुकीचा भारी हा काय आहे? मग उद्देशाबद्दल जास्तीची माहिती सांगून उद्देशाच्या आधी येते, म्हणजे उद्देशाचा बद्दलचा अधिकची माहिती सांगणारा असल्याने याला म्हणू उद्देश विस्तार. उद्देश विस्तार येते लक्षामध्ये. आणि हा वाक्याचा काय आहे? वाक्यात कधी कधी कर्म नसेल तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी पूरक शब्द असतात, त्यालाच म्हणतात विधेयपूरक किंवा विधानपूरक. ठीक आहे, मग याला म्हणतो आपण विधेयपूरक. विधेयपूरक, पूरक घटक आहे तो वाक्यामध्ये. विधेयपूरक हा घटक आहे. काय म्हटलेलं आहे आपल्याला? अ ब क दिलेलं आहे आणि इथं मग बाजूला नाही का वाक्य पृथक्करण दिलेलं आहे. म्हणजे वाक्यामध्ये असणारे एक एक घटक सांगणं वाक्य पृथक्करण. बघा, शिकारी लोकांना, आता आपण इथं सोडवलं शिकारी लोकांना हा काय आहे? विधेयपूरक. म्हणजे शिकारी लोकांना विधेयपूरक काय काय याच्यात दिलं आहे? हा, हे विधेयपूरक म्हणजे काय आहे? 2 नंबर लागू पडते. म्हणजे अ साठी 2 इथं आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे हा पर्याय पहिलाच कटला. आणि इथंही 1 आहे, म्हणजे हाही पर्याय आपला नाही आहे, कटला समजा. आता 1 किंवा 3 पैकी आपला आन्सर असायला पाहिजे. दुसरं बघा, आपल्या बंदुकीच्या भारी. आपल्या बंदुकीच्या भारी हे काय आहे? आपल्या बंदुकीच्या भारी हे काय आहे? उद्दिष्ट विस्तार आहे का याच्यात? उद्देश विस्तार 4 नंबर. म्हणजे ब साठी काय लागन? 4. ठीक आहे, ब साठी 4. ब साठी 4 इथं आहे, इथं मात्र 2 होते पण इथं 3 दिला आहे, म्हणजे हा पर्याय इथं कटला. बाकी 5 काम नाही. 1 नंबर. आता इथं 2 गोष्टीवरूनच तुमचं ठरून गेलं का हा 1 नंबर या प्रश्नाचा आन्सर राहणार आहे. स्पष्टीकरण बघत आहे, बघून घेऊया. पुढच्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. बघा, आपल्या बंदुकीचा भारी हा उद्देश विस्तार आहे आणि अभिमान हा या वाक्यातला काय आहे? मूळ उद्देश. हा काय आहे मित्रांनो? मूळ उद्देश आहे. क म्हणजे क साठी मला आपल्याला 3 पाहिजे, तर हा क साठी इथं 3 आहे. आणि असतो हा या वाक्यातला काय आहे? मूळ विधेय. मूळ विधेय म्हणजे 1. अशा प्रकारे या प्रश्नाचं 8व्या प्रश्नाचा आन्सर 1 नंबर बरोबर राहणार आहे. इथे लक्षामध्ये. चला, त्याच्यानंतर 9वा प्रश्न बघूया. समानार्थी वाक्यप्रचाराच्या योग्य जोड्यात जुळवा. आता इथं आपल्याला काय दिलं गेलं होतं? समानार्थी शब्द आणि त्याच्या बाजूला त्याचं काय दिलं आहे? थोडक्यात अर्थ दिलेला आहे. ठीक आहे, आता मित्रांनो हे लक्षात घ्या. इंगा जिरवणे म्हणजे आपण लक्षात म्हणजे सहज आपल्याला काही काही शब्द ओळखीचे पण वाटतात. ठीक आहे, ऐकलेले पण राहतो आपण. आता एखाद्याचा तुम्ही इंगा जिरवलं, मार्क जास्त घेतले, तुम्हाला हलक्यात घेत होते, मग तुम्ही त्याचा इंगा जिरवणं म्हणजे त्याला जो गर्व होता बा तो नाहीसा करणं. ठीक आहे, म्हणून ए साठी नाहीसा, गर्व नाहीसा करणे 3 नंबर लागू पडते. इथं बघा, हा ए आहे, इथेही 3 आहे, ए साठी 3 आहे, ए साठी 3 आहे, इथं 4, म्हणजे हा पर्याय तर कटला 4 दिल्यामुळं. मग आहे कच्छपी लागणे. आता कच्छपी लागणे म्हणजे थोडक्यात काय? आता कच्छपी लागणे, कच्छपी लागणे म्हणजे एकदम एखाद्याच्या नादी लागणे, ज्याला आपण आहारी लागणे म्हणतो. ठीक आहे, म्हणून बी साठी नाही का 2 नंबर लागू, 1 नंबर लागू पडेल. आहारी जाणे, आहारी जाणे. बी साठी 1, बी साठी 1 आहे, इथं 4 आहे, म्हणजे हा पर्याय कटला. इथं 1 आहे, म्हणजे 1 किंवा 3 पैकी राहू शकते. मग गंडातर येणे, गंडातर येणे, आभाळ फाटणे, म्हणजे सी साठी काय येतो? 4. ठीक आहे, सी साठी 4 आहे का? सी साठी इथं आहे 4, इथं काय आहे? 2, कटला. 1 नंबरचा पर्याय तुमचा इथं आन्सर बरोबर राहणार आहे. कारण पेव फुटणे म्हणजे काय होते? सुकाळ होणे. ते हळदीशी संबंधित तुम्ही ऐकलं असेल, पेव फुटणे. ठीक आहे, मग हळदीचं जे गाठी वगैरे मग आतमध्ये ते पेव फुटलं की आतमध्ये पिवळं हे राहते गाठी वगैरे, म्हणजे डी साठी आहे सुकाळ होणे. म्हणजे इथं 1 नंबर 9व्या प्रश्नाचा आन्सर 1 नंबर बरोबर राहणार आहे. ठीक आहे, 10वा प्रश्न आहे त्यानंतरचा.
वाक्प्रचार व त्याचे अर्थ यांच्या योग्य जोड्या जुळवा. वाघाचे कातडे पांघरणे. बघा, वाघाचे कातडे पांघरणे म्हणजे थोडक्यात मुद्दाम ढोंग करणे. याचा अर्थ काय होते? मुद्दाम ढोंग करणे. वाघाचे कातडे पांघरणे याचा अर्थ होत असते मुद्दाम ढोंग करणे, म्हणजे तो ढोंग करणे दिला आहे म्हणजे 1 नंबर. ठीक आहे. हां, म्हणजे मुद्दाम ढोंग करणे. मुद्दाम लक्षात ठेवा. मुद्दाम ढोंग करणे. मुद्दाम ढोंग करणे. ए साठी 2. ए साठी इथं 2 आहे, इथं 2 आहे. हे पर्याय तसेच कटले. चला, त्याच्यानंतर आहे म्हणजे हा चूक. वाटाण्याच्या अक्षता देणे म्हणजे थोडक्यात मित्रांनो जे काही म्हणजे स्पष्ट नकार देणे. म्हणजे जे नकार द्यायचा आहे बा, तर एखाद्याला असं अडकून न ठेवता स्पष्टपणे नकार करून देणं. मग स्पष्टपणे नकार देणं म्हणजे नकार देणे दिलाय म्हणजे इथे 1 नंबर लागू पडते. बी साठी 1. बी साठी इथं 1 आहे. हा तर हे तर 2 पहिलेच कटले होते. इथं 4 आहे. बी साठी कटला म्हणजे 1 नंबर ॲन्सर तुमचा बरोबर राहणार आहे. कारण सी म्हणजेच काय? तोंडात तीळ न भिजणे. म्हणजे एखाद्याला तोंडात तीळ न भिजणे म्हणजे काय? कोणतीच एखादी गोष्ट तो पचवू नाही शकत. म्हणजे कोणती गुप्त गोष्ट तो न लपवणे म्हणजेच तो प्रकट करणे. बघा, तोंडात तीळ न भिजणे म्हणजे कोणती तरी गुप्त गोष्ट मनात न लपवणे म्हणजेच तो काय करून देणे? प्रकट करणे. म्हणजे काय? 4 नंबर लागू पडते सी साठी. सी साठी 4 आहे. इथं 1 दिला होता. धुऱ्यावर ठेवणे म्हणजे त्याला थोडंसं वगळून ठेवणं, बाजूला ठेवणं म्हणजे डी साठी आहे 3 नंबर. ठीक आहे. मग याचं योग्य आन्सर आहे पर्याय नंबर 1. ठीक आहे. अशा प्रकारे मग 1 नंबरचा पर्याय इथं याचा आन्सर राहायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो डी सेट बघत आहे आपण. हा 11वा प्रश्न. खालीलपैकी विरामचिन्हाचा योग्य वापर असलेली अचूक वाक्य कोणती? आता इथं दिलं आहे हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. पूर्णविराम पाहिजे होता. मग इथं पहिलं वाक्य तर लागू पडत नाही. दुसरं, वडील म्हणाले कॉमा बरोबर दिलाय. रामायण कोणी लिहिले? आहे का तुला ठाऊक? म्हणजे इतर वडील म्हणाले, दुसऱ्याच्या तोंडचं बोलणं दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलं आहे. याच्यावर प्रश्न आयोग नेहमी विचारते म्हणजे बी बरोबर आहे. रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता. एका शब्दावर जोर द्यायचा असेल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. इथेही बरोबर आहे. सी. बी व सी. बी, ए व सी नाही. बी व सी. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचा आन्सर काय आहे? बरोबर राहणार आहे. पर्याय नंबर 2. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 12वा. व्यंजन संधीची उदाहरणे कोणती? ठीक आहे. तर व्यंजन संधीमध्ये तुम्हाला मी याच्यावर आपण वर्गात बोललो आहे की व्यंजन संधी म्हटल्यावर आपल्याला व्यंजन पाहिजे. गजरदब बदल कचरदब, कचरदब बदल गजरदब किंवा अनुनासिक जोडून येईल किंवा चलाच द्वित राहील, चला छ राहील. ह्या गोष्टी तुम्हाला आपण वर्गात पण चर्चा केली होती. रेकॉर्डेड जो काही कोर्स आहे त्याचाही फायदा झाला असेल. कोणी ऑनलाईन कोर्स घेतला असेल तर बघा, व्यंजन संधीची उदाहरणे इथं पहिल्या तुम्ही नक्कीच तुमच्या लक्षात आल्या असेल. बाकीचे ठिकाणी तुम्ही जिथून बी सेल्फ स्टडी केलं किंवा शिकले असाल. बघा, घर अधिक ई म्हणजे इथं नाही का नक्कीच दुसरा स्वर कायम ठेवला गेला. म्हणजे हे नाही का घर प्लस ई म्हणजे ई बदल विलांटी अ बदल अलोप केला म्हणजे पररूप संधीचं उदाहरण आहे. पररूप संधी. पररूप संधीची उदाहरणे आहे. कारण हात अधिक ऊन मध्ये नाही का ऊ बदल उकार दिला. हात अधिक ऊन. ठीक आहे. रस्व बदल उकार दीर्घ ऊ बदल ऊन. आणि मग आहे नुमजे म्हणजेच काय? नुमजे म्हणजे न अधिक उमजे. मग आता न अधिक उमजे मध्ये न मधला लोप करून ऊ बदल उकार दिलाय म्हणजे हे सर्व काय आहे? दुसरा स्वर काय? पहिला लोप म्हणजे पररूप संधीचं उदाहरण आहे. आणि जगदीश मध्ये बघा जगत अधिक ईश असं राहते. जगत त हलंत आणि ईश. एखाद्या कठोर व्यंजनाच्या पुढे मित्रांनो जेव्हा तच्या समोर स्वर आला कठोरच्या पुढे तर आपण तचा द घेतो तिसरा वर्ण. म्हणून इथं कोणती आहे? तृतीय व्यंजन संधी. म्हणजे नक्कीच तुम्हाला हे इथं समजायला पाहिजे की लक्षात तुम्ही नक्कीच काय केलं असेल इथं. हां, जगत अधिक ईश. पुढचे पेपर तुम्हाला फायदा होईल बरं. तच्या समोर स्वराला कठोरच्या समोर स्वराला तर कठोरबद्दल तिसरा घेतो आपण. तचा द घेतो. यामध्ये ई मिळाली आणि इथं काय झाला? दी. म्हणजे नक्कीच हा जगदी. इकडचा स इकडचा जग म्हणजे जगदीश हा काय झाला आहे? त बद्दल एक द हा व्यंजन घेतला गेला म्हणजे हा व्यंजन संधीचं उदाहरण आहे 100%. चला, त्याच्यानंतर काय म्हटले आहे? षडानन. षडाननमध्ये तसंच आहे. हा ड म्हणजेच काय? आधी ट होता. ठीक आहे. म्हणजे तिसरा बदल पहिला बदल तिसरा आपण शिकलो तो आठवते. मग इथं नाही का हा शचा श हा ड आहे तर इथं ट होता. इथं आहे मग आनन. तर आनन हा शब्द होता तर ट बद्दल ड घेऊन इथं संधी झाली आहे तृतीय व्यंजन संधी.
इथं वाक प्लस ईश असं आहे. हां, वाक प्लस ईस, वाक प्लस ईश. इथं सुद्धा काय केलं गेलं आहे, कठोर. म्हणजे या तिन्ही शब्दात कठोर व्यंजनाच्या पुढे स्वर आलेले आहे, म्हणून कठोरबद्दल आपण त्याच्याच गटातला तिसरा वर्ण घेऊन संधी केली. मग तिसरा वर्ण म्हणजे व्यंजन संधी केली. म्हणजे बी जो पर्याय आहे हे तिन्ही शब्द व्यंजन संधीशी संबंधित आहे, तृतीय व्यंजन संधीशी संबंधित आहे. दुसरं बघा, नयन, गायन, नाविक हे नका अयवायाव संधीमधलं आहे. अयवायाव स्वरसंधीमधलं उदाहरण आहे शेवटचा. म्हणजे ए ऐ ओ औच्या पुढे विजातीय स्वर आले तर आपण ए बद्दल अय घेतो, हा जो आहे ना असा, ए बद्दल आपण अय घेतो, ऐ बद्दल आपण आय घेतो, आणि ओ बद्दल आपण अव घेत असतो, आणि औ बद्दल आपण काय घेतो, आव. असे बदल घेतो आपण. जेव्हा या स्वरांच्या पुढे येत्या लक्षामध्ये या स्वरांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आला तर या स्वरांबद्दल ए बद्दल अय, ऐ बदल आय, ओ बदल अव, आणि औ बदल आव असे बदल आपण घेतो. तर यामध्ये हा बघा 9+1 म्हणजे नाविक, ठीक आहे. नै अधिक अन म्हणजे नयन, असे शब्द आपण इथं तयार होते. हे बघा, जसं हे मी असं म्हणत आहे, ने अधिक अन हा शब्द असतो, ठीक आहे. हां, मग इथे बघा न या व्यंजनामध्ये हा एक मात्रा आहे आणि पुढं आहे अ. मग हे न अधिक अ. समजायला थोडा वेळ चालला असन, पण समजून घ्या, पुढं फायदा होईल. याबद्दल विजातीय स्वराला हा कंठ चालू आहे आणि हा अ काय आहे, कंठ आहे. अशा वेळेस आपण काय करतो, याबद्दल घेतो अय. अय असा बदल होते आणि मग हा अय न मध्ये अ मिळेल, न होईल. य मध्ये हा अ मिळेल, य होईल. आणि हा न प्लस अ काय होणार आहे, न प्लस अ होणार आहे, न. असं याला म्हणतात अयवायाव संधी. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर कोणता शब्द म्हटला आहे त्यांनी, गायन. तर गायन शब्दसुद्धा मित्रांनो कसा झालेला आहे, गायनमध्ये असा सन गै प्लस अन. तर यामध्ये काय झालेलं आहे, ग या व्यंजनामध्ये 2 मात्रा म्हणजे कोणता स्वर रेवा, ऐ हा स्वर. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मग इथं आहे अ प्लस न अधिक अ, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, ऐच्या समोर पण विजातीय स्वर जर आला असेल तर आपण अशा वेळेस सुद्धा काय करतो, याच्याबद्दल आय असा बदल करत असतो. हा इथं नाही का ग व्यंजन राहील, त्याच्यानंतर अ राहील, आणि इथं मग न प्लस अ येते लक्षामध्ये. मित्रांनो या ग मध्ये एकच व्यंजन एकच स्वर म्हणजे अक्षर बनते, म्हणून ग मध्ये आ बदल येतं, काना येईल, गा होईल. य मध्ये अ मिळून य होईल, आणि न प्लस अ काय बनणार आहे, न. असा आपला हा इथं शब्द बनणार आहे. याला म्हणतात अयवायाव संधी. आणि शेवटचा आहे नाविक. म्हणजे नाविकमध्ये आ येण्यासाठी 9 असेल पहिले आणि मग एक असेल नक्कीच. म्हणजे इथं न या व्यंजनामध्ये हा जो एकाना एक मात्रा लागलेला आहे इथं, तो नाही का मित्रांनो एकाना एक मात्रा, म्हणजे हे जे एकाना एक मात्रा आहे याच्या बदलीत असते औ हा स्वर. येते लक्षामध्ये. आणि संधी कुठं होत असते, पहिल्या शब्दातील शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. येते लक्षामध्ये. हां, त्याच्यामुळं इथं नाही का हा जो क व्यंजन आहे येते लक्षामध्ये. या औबद्दल अशा वेळेस आपण काय करतो आहे, हा बदल करतो आपण आव बदल. येते लक्षामध्ये. आणि इथं नाही का ई आहेच, क मध्ये पण आहे, स्वर आधी लिहित आहे मी, ठीक आहे. तुम्हाला पुढच्या कोणत्याही एक्झामला फायदा व्हावा म्हणून थोडासा वेळ नक्कीच लागला असेल याला, पण समजून घ्या, फायदा होईल. न एका व्यंजनात एकच स्वर मिळेल, आ मिळेल, आणि न ला काना येऊन जाईल. व या व्यंजनात ई रस्व आहे म्हणून रस्व विलांट येईल, आणि इथं शब्द क प्लस काय होणार आहे, क. इथं शब्द बनून जाणार आहे नाविक, आणि इथं बनून जाणार आहे गायन. त्यानंतर अक्षराचा समूह करून इथं बनन नयन. म्हणजे हे तीनही शब्द आहे अयवायाव स्वरसंधीमधले आहे, ठीक आहे. हां, तर म्हणून नाही काय मी असं म्हटलं तर तुम्हाला अय आय वगैरे हे बघा इथं लिहिलं आपण, अय आय अव आव. म्हणजे इथं हा जो पर्याय आहे हा आहे अयवायाव स्वरसंधीचा. स्वरसंधी, ठीक आहे. स्वरसंधी. वाघ अधिक ईश हा नाही का व्यंजन संधीचं उदाहरण आहे, व्यंजन संधीचं उदाहरण आहे, ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवाल, हा जो इथं तर आपल्याला दिसतच आहे चिन्ह, येते लक्षामध्ये हे आहे विसर्ग संधीचे उदाहरण, विसर्ग, ठीक आहे. बघा पहिला पर्याय काय आहे, पररूप संधीचं उदाहरण आहे, ठीक आहे. दुसरं आता हे स्पष्टीकरण झालं म्हणून मी इथं तुम्हाला संधीचे नावं लिहून देतो, ठीक आहे. बघा इथं लक्षात ठेवाल तुम्ही की पहिला जो ए आहे
येत्या लक्षामध्ये हा आहे पररूप संधी मित्रांनो, पररूप स्वर संधी, पररूप संधी येत्या लक्षामध्ये. दुसरं आहे व्यंजन संधीचं उदाहरण, व्यंजन संधी. त्याच्यानंतरचा जो आहे हा आहे अयवायाव स्वर संधी. आणि चौथा आहे विसर्ग संधी. ठीक आहे, विसर्ग संधी. ठीक आहे, मग विसर्ग संधी. कोणी स्क्रीनशॉट वगैरे काढते म्हणून असं लिहित आहे मी, विसर्ग संधी. आता विचारलं आहे व्यंजन संधीचं उदाहरण म्हणून फक्त बी बरोबर, म्हणजे फक्त 2 नंबरचा पर्याय तुमचा इथं परफेक्ट आन्सर राहणार आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया. 13वा प्रश्न. 13वा प्रश्न कशाशी संबंधित आहे? शुद्ध लेखनाच्या नियमानुसार शुद्ध शब्दाचा गट ओळखा. कमेंट करा बरं याचं काय आन्सर तुम्ही घोटलेलं आहे. अनुवंशिक इंद्रिय. ठीक आहे, हां कमेंट करा. ठीक आहे, काय घोटलं आहे मग? हां बघा, समजून घे बघा. अनुवंशिक इंद्रिय अहिताग्नी आणि आश्वसित. आत्मचरित्र पण आहे यांचं, राजवाडी. अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडी 1879. बघा, अहिताग्नी यांनी आत्मचरित्र लिहिलं आहे त्याच नावानं, म्हणजे अहिताग्नी शंकर रामचंद्र राजवाडी आहे की नाही, बरोबर. तर अहिताग्नी शब्द इथं बरोबर आहे. मग आता इथं बघा, अनुवंशिकची इथं विल्यांटी चुकली म्हणून हा पर्याय कटला. इंद्रियची दची पण विल्यांटी चुकली, इथं नची यांनी इथेही विल्यांटी चुकली, कट. अनुवंशिक हा इथं शब्द बरोबर होता, पण इंद्रिय हाही बरोबर होता, अहिताग्नी पण बरोबर होता. म्हणजे अनुवंशिक इंद्रिय इथं अहिताग्नीमध्ये अ पाहिजे त्यांनी आ दिलेला आहे, आ, म्हणून हा चुकला. बाकी बरोबर दिली होती. अनुवंशिकमध्ये दीर्घ विलांटी दिली, चुकला. इंद्रिय अहिताग्नी आणि तर आहिताग्नी दिलं, हे चुकलं. आश्वसितची विलांटी चुकली, सीची. अशा प्रकारे मग आता आन्सर आलं असेल तुम्हाला. पर्याय नंबर, म्हणजे हा ए इथं बरोबर आहे. अनुवंशिक विलांटी रस्व, रस्व विलांटी, रस्व प्लस दीर्घ रस्व विलांटी ए, म्हणजे ए दिलाय का? हा, 3 नंबर याचा आन्सर काय राहणार आहे? बरोबर राहणार आहे. म्हणजे 3 यायला पाहिजे माझ्या मते. ठीक आहे, हा. 14वा प्रश्न. गुरु नानक म्हणाले, ठीक आहे, दुलीचंद ही सुई आपल्या जवळ जपून ठेव, मी मरण पावल्यानंतर ती मला परत दे. याच्यामध्ये योग्य पर्याय आपल्याला इथं सांगायचा होता. गुरु नानक म्हणाले. आता समजा गुरु नानकचा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, की दुसऱ्याचं तोंडचं बोलणं असं जरी आपण गृहीत धरलं तरी इथं आपण आन्सर सांगू शकतो. गुरु नानक म्हणाले म्हणजे दुसऱ्याच्याच तोंडचं बोलणं. दुहेरी अवतरण चिन्हात पाहिजे. दुहेरी अवतरण चिन्ह इथं आहे का? नाही आहे, कटला. इथं आहे कॉमा. दुलीचंद गुरु नानक म्हणाले कॉमा, इथं कॉमा नाही दिला आहे म्हणजे हा पर्याय कटला. इथं दिला दुहेरी अवतरण चिन्ह, ही सुई इथं पाहिजे, इथं वाक्यरचना चुकली, इथं पहिला चुकला, म्हणजे 2 नंबर आन्सर बरोबर आहे. 2 नंबर यायला पाहिजे. गुरु नानक म्हणाले दुलीचंद, एका शब्दावर थोडंसं दुलीचंदला हाक दिली, संबोध दर्शक हा चिन्ह असते. हा ठीक आहे, हां दुलीचंद म्हणजे दुलीचंदला हाक दिली असं आहे. ही सुई आपल्या जवळ जपून ठेव, मी मरण पावल्यानंतर ती मला परत दे. 2 नंबर आन्सर याचा यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो 15वा.
अपूर्ण विरामाच्या संदर्भात पुढील विधाने वाचून काय करा, योग्य पर्याय निवडायचा आहे. ABCD अशी विधानं दिलेली आहे. ठीक आहे. ए आहे, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास वापरतात. म्हणजे अपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायची आहे. म्हणजे मी असं म्हटलं बा की रिकामी जागा काहीतरी नंबर आहे आणि ते पुढील विद्यार्थी पास झाले, हा तपशील आहे माझा. मग आता बघा, पुढील विद्यार्थी तपशील वापरायचं म्हणजे कोणतं असं लिहिलं मी, पुढील विद्यार्थी पास झाले. पुढील एक तर नाव लिहायला लागन, पुढील विद्यार्थी किंवा पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले, असं समजा एक वाक्य आहे. तर पुढं आपल्याला तपशील द्यायचा आहे ना, तर अशा वेळेस हा पूर्णविराम नाही राहील. काय राहील, अपूर्ण विराम राहील. आता अपूर्ण विरामाचं चिन्ह हे माहीत पाहिजे आपल्याला. अपूर्ण विराम काय, अर्धविराम काय, येते लक्षामध्ये. मग अपूर्ण विरामाचा चिन्ह राहते असा. आणि मग राहील कोणता नंबर आहे, मग मी 4 नंबरचा देईल, कॉमा 8 नंबरचा क्रमांक, 13 नंबरचा क्रमांक, 16 नंबरचा, म्हणजे एवढे क्रमांक म्हणजे हे माझे तपशील आहे की हे पास झालेले पोरं असन. तर हा जो चिन्ह आहे याला म्हणतात काय, अपूर्ण विराम. अर्धविराम वेगळा येते का लक्षामध्ये. बघा, अर्धविराम हा जो आपण चिन्ह दाखवतो ना असा, हे बघा असं जे दिलं आहे मी पूर्णविराम झाला, तर याला मी जर असं दाखवत असेल तर अर्धविराम झाला. हा आहे तुमचा अपूर्ण विराम. येते लक्षामध्ये. हा, म्हणून इथं काय विचारलं आपल्याला, अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम म्हटलं, अपूर्ण विराम म्हटलेलं आहे, अपूर्ण विराम. तर अपूर्ण विरामात बघा इथं दिले आहे सी, हे अपूर्ण विरामाचे चिन्ह आहे, अगदी बरोबर. आणि वाक्याच्या शेवटी तपशील द्यावाचा आहे, अगदी बरोबर. हे अपूर्ण विरामाचे चिन्ह चूक, कारण हा जो चिन्ह आहे याला आपण अर्धविरामाचं चिन्ह म्हणतो. अर्धविराम हा चिन्ह कशाचा आहे, अर्धविराम चिन्ह आहे. अर्धविरामाचे चिन्ह कोणते आहे, हे जे दिलेलं आहे हे. आणि हे अर्धविराम काय असते, उभ्यानी अवयवामध्ये आपण 2 छोटी लहान वाक्य जोडण्यासाठी दर्शवत असतो. येते लक्षामध्ये, किंवा 2 उभ्यानी अवयवात त्याचा उपयोग होते. इथं 2 छोटी वाक्ये दिलेली आहे, म्हणजे डी, म्हणजे बी हे याचा उपयोग आहे. आणि अपूर्ण विराम विचारल्यामुळं ए आणि सी आपल्याला बरोबर येणार आहे. ठीक आहे. ए व सी दिलं असेल, ए व सी बरोबर, बी डी चूक, म्हणजे 2 नंबर ॲन्सर बरोबर राहणार आहे. कारण अपूर्ण विराम म्हणजे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावाचा असल्यास वापरले जाते, आणि तो चिन्ह कसा आहे, सी नंबरमध्ये दिलेला आहे. येते लक्षामध्ये. हां, 2 नंबर ॲन्सर आहे. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. उद्देश्य विस्तार, वाक्य पृथक्करणशी संबंधित प्रश्न होता. आता या वाक्यात उद्देश्य विस्तार पाहिजे. बघा, चांगला खेळला म्हणजे या वाक्यामध्ये काय पाहिजे, उद्देश्य विस्तार. मग उद्देश्य म्हणजे काय, करता, खेळणारा कोण. धातूला जर आपण नारा नारी नारी प्रत्यय जोडून कोणनं प्रश्न केला तर कर्ता भेटते. वाक्यात जर कायनं प्रश्न केला त्याला जोडून तर मग कर्म भेटते, आणि कोणाला म्हटलं तर अप्रत्यक्ष कर्म भेटते. वाक्यामध्ये खेळणारा कोण, मुलगा, म्हणजे हा झाला या वाक्याचा मुख्य उद्देश्य. हा उद्देश आहे. पण या उद्देशाबद्दल जास्तीची माहिती कोण सांगते, आता त्याचा धाकटा. म्हणजे त्याचा धाकटा हा काय आहे, मग उद्देशबद्दल अधिकची माहिती सांगणारा हा वाक्यातला काय आहे, उद्देशचा विस्तार आहे. उद्देश विस्तार येते का लक्षामध्ये. म्हणून आपल्याला काय विचारलं, हे उद्देश विस्तार पाहिजे वाक्यात. उद्देश विस्तार, मग त्याचा धाकटा हा शब्द ए साठी दिलेला आहे. म्हणजे फक्त ए बरोबर येतं ॲन्सर आहे का, ए फक्त बरोबर. हे 1 नंबर म्हणजे 16व्या प्रश्नाचा ॲन्सर 1 नंबर बरोबर येणार आहे. ठीक आहे. हां, 16व्या प्रश्नाचा ॲन्सर काय येईल मग, 1 नंबर. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 17वा. सुतोवाच करणे. सुतोवाच करण्यासाठी इथं आपल्याला काही पर्याय दिले होते. ABC, इतिश्री होणे, मूठ माती देणे आणि तडीस जाणे. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे होते. काय होते, प्रारंभ. ठीक आहे. सुतोवाच करणे म्हणजे प्रारंभ करणे, थोडक्यात प्रारंभ. आता प्रारंभ करणे याला नाही का विरुद्ध अर्थ पाहिजे. तर प्रारंभ, इतिश्री होणे म्हणजे शेवट होणे, अंत होणे होतो. मग इतिश्री होणे म्हणजे अंत होणे, शेवट होणे. इतिश्री म्हणजे शेवट होणे होतो.
मग शेवट होणे हा सुतोवाच म्हणजे प्रारंभ म्हणजे सुरुवात करणे, प्रारंभ करणे. सुतोवाच सुरुवात करणे, प्रारंभ करणे, याला शेवट होणे हा अर्थ लागू होतो. मूठ माती देणे म्हणजे त्याच अर्थाचा शब्द आहे. आणि तळीत जाणे सुद्धा, दोन्ही हे तीनही ए बी सी पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचा आन्सर यायला हवं. ठीक आहे, पर्याय नंबर 4. दुसरा 18 खालील विशेषणाची वैशिष्ट्ये अचूक ओळखा. विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगते, अगदी बरोबर. नामाची व्याप्ती अमर्याद करते का? चूक. नामाची माहिती अमर्याद नाही करत, काय करते? मर्यादित करते. मर्यादित. नामाची व्याप्ती मर्यादित करते, अमर्याद नाही करत, म्हणून ब चुकलेला आहे. ते साधारणपणे नामानंतर येते का? असं काही नाही आहे. नामानंतर बी येते विधिविशेषण म्हणून, आणि नामाच्या आधी येते. म्हणजे नामाच्या शक्यतो ते आधी येते, नंतर नाही येत, म्हणून हा विधान इथं लागू नाही होत. ए लागू व्हायला पाहिजे, म्हणजे फक्त ए बरोबर. पर्याय नंबर 1 ए बरोबर, बी सी आहे काय? चूक. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर बघा एकोणिसावा प्रश्न बघा. एका माणसाने नीच कर्म केले, त्याबद्दल येणारे संकट तो सहन करील, पण ते केल्या कर्माबद्दल त्याची घुमसाट होईल. घुमसाट होईल. या प्रसंगावरून असलेल्या मनीचा अचूक पर्याय ओळखायचा होता. जीव टांगणीला जाणे, चोराच्या मनात चांदणे, चोराला चावला विंचू चोर करे ना हो की चू, म्हणजे एखादी चोरी करत आहे तर त्याला दिसलो नाही पाहिजे, लक्षात नाही आलं पाहिजे, म्हणून ते दुःख काय करावं लागेल? सहन करावं लागेल. येते लक्षामध्ये. हां, तर त्याच्यामध्ये नाही का बघा, जीव टांगणीला जाणे म्हणजे चिंताग्रस्त होणे होतो. इथं काय झाले? नीच कर्म केले, त्याला संकटाबद्दल सहन करेल. घुमसाट होणे म्हणजे चोराच्या मनात चांदणे, म्हणजे तो काय होईल? काय होईल? घाबरलेला राहील. ठीक आहे, हा म्हणजे थोडक्यात त्याला आपण म्हणू वाईट कृत्य जर केलं असेल तर तो त्याच्या मनात सतत भीतीची भावना राहील. हां, भीतीची भावना राहील, म्हणून यावरून माझ्या मते तरी फक्त सी यायला पाहिजे याचा आन्सर, म्हणजे चोराच्या मनात चांदणे. आता आयोग काय देते माहीत पडत. सी, फक्त सी बरोबर. ए बी चूक. बी सी पण बी सी दिला आहे का? बी सी बरोबर नाही दिला, मग 3 नंबरच लागू यायला पाहिजे. 19 3. नंतर आहे आपण सध्या 3 या पर्यायावर जाऊ. 20 संधीची अचूक उदाहरणे कोणती आहे? संधीवर 2 प्रश्न होते. हा एक आणि याच्या अगोदरी व्यंजन संधीचा. ईच्या समोर अ आला तर बघा, ई हा विजातीय तालव्य आहे आणि हा अ कंठ्य आहे. जेव्हा ईच्या पुढे, ई या स्वराच्या पुढे विजातीय स्वर येतो तेव्हा ईचा य बनते. म्हणजे या मांडणीत हे असं आहे. ईच्या समोर मित्रांनो बघा, ई या स्वराच्या पुढे अ आल्यामुळं ईचा काय बनतो? य हा व्यंजनात कन्वर्ट होते आणि मग हे अ यनादेश संधीमध्ये होते. हे याला आपण ईचा य होणं याला यनादेश म्हणतात. ठीक आहे, म्हणून हा इथं पहिलं बरोबर आहे. दुसरं पण रूच्या समोर जर रूच्या समोर कोणताही विजाती आला तर रू बद्दल र होते आणि तो र व्यंजनात अ मिळून काय बनन? र. हेही बरोबर आहे. ऊ बद्दल अ आला आहे म्हणून ऊचा व होईल आणि अ मध्ये अ मिळून व होईल. इथं हेही बरोबर आहे. ए बी सी तीनही बरोबर, म्हणजे पर्याय नंबर 4 या प्रश्नाचा आन्सर योग्य राहणार. 20व्या प्रश्नाचा आन्सर 4 नंबर येईल. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर आहे 21वा प्रश्न. क्रियापदाचे प्रकार व त्याचे उपयोजन याच्या जोड्या लावा म्हणते. ठीक आहे, यामध्ये बघा आज्ञार्थी क्रियापद. आज्ञार्थीमध्ये काय असते? सौम्य आज्ञा आहे किंवा प्रार्थना आहे. ठीक आहे, असं तर आज्ञा इथं कुठं आहे का? आज्ञासाठी धातूला पण उकारांत क्रियापदाचं स्वरूप असते. उकारांत इथं वेकारांत दिसलाय. होईन, येईन, पाहू. पा धातूला पाहू म्हणजे आज्ञा मागितली आहे, सौम्य आज्ञा. तेवढी खिडकी लाव पाहू याला सौम्य आज्ञा म्हणतो आपण. काय म्हणतो? सौम्य आज्ञा. सौम्य आज्ञा. सौम्य आज्ञा म्हणजे आता इथं लक्षात येते आहे ए साठी काय आहे? 4. ए आहे इथं 4 आहे, इथं 4 आहे, 1 2 हे तसेच कटले. मग आहे बी. विद्यार्थी म्हणजे वाविवी क्रियापद. वाविवी क्रियापद अंगीधैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे. वे म्हणजे बी साठी 1. बी साठी इथं 1 आहे, इथं 2 आहे, म्हणजे 2 नंबर आन्सर इथं बरोबर राहणार आहे. स्वार्थी क्रियापद मूळचा अर्थ किंवा काळाचा बोध करून देणाऱ्या शब्दाला म्हणतो आपण. जसं की स्वार्थी क्रियापद मी खात्रीने पास होईन, भूतकाळाचा बोध होते आहे. त्याच्यानंतर म्हणून सी साठी 2 आहे. संकेत म्हणजे असं झालं तर असं होईन. मग काय? निमंत्रण आले तर येईन. तर नाही तर काय? असं घडलं तर असं होईन. संकेत आहे.
संकेतार्थी, म्हणून 3 इथं बरोबर, म्हणजे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचा आन्सर बरोबर येईल. ठीक आहे. नंतर आहे 22वा प्रश्न मित्रांनो. हां, ठीक, बरे, हां, म्हणजे हे नक्कीच काय असं गृहीत धरा, तुम्ही फोनवर माझ्याशी बोलून राहिले आणि मी म्हटलं हां ठीक बरं, म्हणजे मी काय दिली, संमती दिली. संमतीदर्शक केवलप्रयोगी अवयवाचे हे काय आहे, उद्गारामध्ये वापरले जाणारे शब्द आहे. म्हणजे हर्ष म्हणजे आनंदाचे नाही आहे, ही हा असं आनंदाचे नाही आहे. आश्चर्य म्हणजे वा, बेकार, असे आश्चर्य म्हणजे काहीतरी वाव. मुंबईला गेले, वडापाव पाहून वाव, खातोस का वडापाव. हां, मग आता इथं बघा, हर्षदर्शक नाही, आश्चर्यामध्ये पण नाही जाणार, हे संमतीमध्ये जाईल, ज्याला आपण काय म्हणू, स्वीकार उद्योजक केवलप्रयोगी अव्यय. स्वीकार उद्योतक म्हणजे इथं नाही का, यालाच आपण काय म्हणतोय थोडक्यात संमतीदर्शक केवलप्रयोगी अव्ययाचे हे काय आहे, शब्द आहे उद्गारामध्ये वापरले जाणारे. आणि मौनदर्शक म्हणजे चुप चाप, चिडीचूप, कप कप असं, तर असे शब्द इथं येतात. म्हणजे सी, फक्त सी बरोबर, पर्याय नंबर 3 या प्रश्नाचे आन्सर बरोबर राहणार आहे. ठीक आहे. हां, त्यानंतर आहे नंतरचा प्रश्न बघूया. नक्कीच थोडासा वेळ तुमचा जास्त लागत असेल असं वाटत असेल, पुढच्या पेपरला फायदा होईल. ठीक आहे. बघा 23वा प्रश्न आहे, शब्दयोगी अव्यय असणारी वाक्य कोणती. एकदम सोपी प्रश्न होता, सहज लक्षात आलं असेल, पण संकल्पना क्लिअर असेल तर. कारण शब्दयोगी अव्यय हे कधीच वाक्यामध्ये काही शब्द क्रियाविशेषण आणि शब्दयोगीमध्ये वर खाली मागे पुढे कालवाचक वगैरे स्थलवाचक शब्द खास करून क्रियाविशेषणामध्येही वापरले जाते, सिद्ध म्हणूनही येते, स्थानिक क्रियाविशेषण म्हणून येते, शब्दयोगीमध्ये येतो आहे. नाम, त्याचा उपयोग आपण नामासारखा करतोय. म्हणजे जुने प्रश्नपत्रिका सराव करा, पण ते एकदम पाठ करून असाल तर तेच आलं तर ठीक, नाही तर मग समजून पाहिजे संकल्पना, कारण तोच प्रश्न राहते पण थोडंसं नाही का बदलून येऊन जाते आहे. ठीक आहे. ते लक्षात ठेवा. शब्दयोगी म्हटल्याबरोबर आपल्याला रापकन सुचलं पाहिजे की शब्दयोगी म्हणून वापरलेला शब्द वाक्यात एखाद्या नामाला किंवा नामाचं कार्य करणाऱ्या शब्दाला काय पाहिजे, जोडून पाहिजे. जेव्हा एखादा शब्द वाक्यात नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येते तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय. आता जोडलेला हा जरी मुद्दा असेल, राहील लक्षात, म्हणजे चिटकून येणारा शब्द शब्दयोगी असतो. पूर्ण शब्द नाही राहत, फक्त जोडून येणारा. त्यावरून आयोग नेहमी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय सुद्धा विचारते, म्हणजे विभक्तीची नावं पण विचारत असते. लक्षात ठेवा. ABC मध्ये काय आहे, तो माडीवर, हा वर शब्द जोडला माडी या नामाला, त्याने हात वर केले, हा क्रियाविशेषण म्हणून वापरलाय. शब्द तोच आहे पण हा काय झाला इथं, क्रियेबद्दल स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणून, म्हणजे क्रियाविशेषण अव्यय म्हणून यानं कार्य केलेलं आहे या शब्दात. या वाक्यात यानं शब्दयोगी अव्यय, स्थलवाचक शब्दयोगी अव्यय, स्थलवाचक ज्याला स्थितीदर्शक शब्दयोगी अव्यय म्हणा लागल. आणि या वाक्यामध्ये याला स्थलवाचक आहे, हा बी स्थलवाचक आहे पण क्रिया विशेषण अव्यय आहे, जोडून आलाय. आणि दिव्याखाली हा पण इथं काय आहे, जोडून आला, शब्दयोगी अव्यय म्हणून आलेला शब्द आहे. येते का लक्षामध्ये. म्हणजे इथं वर आणि खाली हे दोन्ही शब्द, इथं माडीला जुळलाय, इथं दिव्याला जुळलाय. ए आणि सी, ए व सी, पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं एकदम परफेक्ट आन्सर राहणार. ठीक आहे. मग अशा प्रकारे. त्यानंतर आहे 24वा प्रश्न, लक्षार्थ. लक्षार्थ म्हणजे काय, जे बोलल्या जाते त्याला समर्पक आपण दुसरा अर्थ लावणं म्हणजे लक्षार्थ अर्थ असते. लक्षणा शक्तीमधला आहे लक्षार्थ हा अर्थ. लक्षार्थ असलेली अचूक वाक्यरचना कोणती आहे, घरावरून राजाची मिरवणूक गेली, म्हणजे खरंच घरावरून गेली का, म्हणजे घरासमोरून गेली. दुसरा अर्थ समर्पक लावणार आपण, म्हणून ए इथं याला लागू पडते. ठीक आहे. या लक्षार्थासाठी भर दरबारात माधवरावांनी गंगोबाच्या श्रीमुखात दिली, हां इथं हे बी पण लागू पडते. पाय टाकून जळात बसला असला औदुंबर, म्हणजे इथं ए आणि बी लागू पडते, फक्त ए व बी बरोबर, म्हणजे पर्याय नंबर 3 हा या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे, 3 नंबर. चला त्याच्यानंतर आहे 25वा प्रश्न, पक्ष या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्द समूह समर्पक आहे. ठीक आहे. पक्ष, मग आपल्याला पर्यायी उत्तरं इथं दिलेली आहे. एक आहे बाजू, वारा, वारासाठी पक्ष आपण म्हणत नाही, इथंच कटला तू. ठीक आहे. हां म्हणजे हा प्रश्न कटला. मग आहे पक्षघात, पक्षी, पक्षांतर कटला. चिमणीसाठी पक्ष शब्द नाहीच आहे.
पक्षी म्हटलं तर चिमणी होते, मग तो लागू पडला असता कदाचित. पण पंख, पंधरवडा, राजकीय संघटना, एक म्हणजे 2 नंबर पर्याय तुमचा इथं बरोबर यायला पाहिजे. 25वा. 26 कर्मणी प्रयोगाच्या संदर्भात पुढील विधाने वाचा व अचूक विधाने पर्याय निवडा म्हणते. इथं हे ABC. कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमात असतो, अगदी बरोबर. वाक्यात कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होत नाही. कर्म दिला असन तर कर्मणी प्रयोग होतो. म्हणजे त्याची 5 प्रकार आहे. मग आपल्याला माहीत आहे, शक्य कर्मणी, समापन, प्रधान कर्तृक कर्मणी असेल किंवा नवीन कर्मणी, प्राचीन आणि कर्म म्हणजे थोडक्यात, आणि समापन कर्मणी म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी, प्राचीन कर्मणी आणि नवीन कर्मणी, कर्म कर्तृक कर्मणी प्रयोग. तर या 5ही प्रकार कर्म कसा पाहिजे, प्रथम विभक्तीत पाहिजे. आणि प्रथम विभक्तीत पाहिजे म्हणजे हा पहिला मुद्दा बरोबर आहे. कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमात कधीच नसतो. चुकलं मित्रांनो, हे कर्मणी प्रयोगात कर्ता प्रथमांत कधीच नसतो. हां, कधीच नसतो. मग चुकलं नाही आहे. एक मिनटं ठीक आहे. बघा, प्रथमांत म्हणजे प्रथम विभक्तीत कधीच नाही राहत. अगदी बरोबर आहे हे. मी असतो समजून असंच गडबड होते कधी कधी. ठीक आहे, व्यक्तीच आहे ना शेवटी. बघा मग इथं नाही का नसतो हे दिलं आहे, असतो असतात मग चुकलं असतात, नसतो म्हटलाय म्हणजे याचा अर्थ उलट होते. मग कर्मणी प्रयोगात करता प्रथमात नाही राहत तर तृतीयात राहते, षष्टीत राहते, चतुर्थीत राहते. म्हणजे हा विधान इथं लागू पडते. उदाहरण तिने गाणे म्हटले हा क्रियापद आहे. म्हणणारी कोण, ती या सर्वनामाला नाही का इथं ने जोडला आहे. आणि गाणे हा अनेक वचन, गाणे नपुसकलिंगी एक वचन आहे, त्याचं अनेक वचन गाणी होत असते. तर हा कर्म इथं नाही का एकवचनी असून, नपुसकलिंगी असून, प्रथम विभक्तीत आहे. कर्त्याले प्रत्यय आहे, कर्माला नाही आहे, म्हणजे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. हेही बरोबर आहे. म्हणजे ABC इथं बरोबर राहणार. ABC इथं पर्याय नंबर 3 तुमचं या प्रश्नाचं आन्सर बरोबर राहणार. त्यानंतर आहे मित्रांनो 27वा प्रश्न. 26चा काय आहे मग, पर्याय नंबर 3. डी सेट बघत आहे आपण. डी सेट. हां, 27. येथे अंधार आहे, पुढचे मला काही दिसत नाही. या वाक्य संश्लेषण करून लिहिलेले योग्य पर्याय ओळखा. ABCD इथं आपल्याला विधानं दिलेली आहे. किंवा येथे अंधार आहे आणि पुढचं काही मला दिसत नाही आहे. तर यासाठी लक्षात ठेवाल, येथे अंधारात पुढचे दिसत नाही, येथे अंधारात पुढचे दिसत नाही, येथे अंधारामुळे काहीच दिसत नाही, येथे अंधारामुळे मला पुढचे काही दिसत नाही. हा इथं पुढचे शब्द याला आहे म्हणजे C नंबर. येथे अंधारामुळे पुढचे काहीच दिसत नाही, इथं नाही का C नंबर लागू पडते. फक्त C म्हणजे पर्याय नंबर 3 तुमचं काय आहे बरोबर राहणार आहे. ठीक आहे. हा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 28वा. तू माझे काम करशील काय, या प्रश्नार्थी वाक्याच्या आज्ञार्थीमध्ये करणं म्हणजे धातू शेवटी जर असेल तर तो आज्ञार्थीच असते. तू माझे काम करावेस, तू माझे काम करशील, प्रश्नार्थक तू माझे काम करणार, तू माझे काम कर. ठीक आहे, आज्ञा दिली म्हणजे 2 नंबर आन्सर यायला पाहिजे 28चा. 29चा आहे तो कोठे न थांबता बोलला. कोठे न थांबता बोलला म्हणजे तो कसा बोलला, तो अखंड बोलला, त्याने अस्खलित भाषण केले, तो न अडखडता बोलला, तो अस्खलित बोलला. अस्खलित म्हणजे काय, निरंतर बोलला. निरंतर बोलला म्हणजे तो थांबलाच नाही, म्हणजे पर्याय नंबर 2 इथं लागू होईल. 29चा 2 नंबर आन्सर यायला पाहिजे. 30 आहे एक गोष्ट दुसरीवर अवलंबून असते अशा आशयाची वाक्य जरी तरी या अवयांनी जोडले जाते. हे उभ्यानी अवय आहे तेव्हा तो काय असतो, अट दाखवणारा वाक्य असते, संकेत दर्शवते, म्हणून संकेतार्थी वाक्य असते. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचा आन्सर आहे 30व्या प्रश्नाचं. ठीक आहे, 30व्या प्रश्नाचा आन्सर काय येईल, 3 नंबर येईल. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 31वा मित्रांनो. समानार्थी शब्दाच्या योग्य जोड्या जुळवा. समानार्थीमध्ये कुरंग दिलाय. कुरंग म्हणजेच काय होते, काळवीट. कुरंग, काळवीट माहिती आहे का तुम्हाला, काळवीट ते शिंग असणारं हरिण म्हणजे हरिण, म्हणजे याला आपण काय म्हणतो आहे, हरिण. काळवीट म्हणजे इथं नाही का हरिण हा शब्द इथं दिलाच आहे ना पर्यायामध्ये. ठीक आहे, म्हणजे ए साठी काय आहे, हरिण. 4 ए साठी 4 इथं आहे, हा इथंच आहे, मग हाच आन्सर असेल. 1 नंबर आन्सर आहे 100%. कारण खग म्हणजे काय होतो, खग म्हणजे अंडज म्हणतो आपण त्याला. अंडज, एक मिनिट अंडज.
द्विज आहे की नाही बरोबर. असे अंडज, अंडज आलं असेल लक्षात. म्हणजे पक्षी, पक्षीसाठी खग म्हणजे पक्षी, पक्षी. अंडज म्हणजे विहंग 3 नंबर, बी साठी 3 इथं आहे. आणि तुरग, तुरग अश्व, तुरग अश्व है घोडा, तुरग अश्व है घोडा. वारू, तुरग वारू अश्व है घोडा म्हणजे हा काय आहे 2 नंबर, सी साठी 2. आणि मग मही म्हणजे काय होते, पृथ्वी होते. मही, ठीक आहे. मही, महिपाल आहे उपपद तत्पुरुष समास म्हणजे पृथ्वीचे पालन करणारा, ठीक आहे. मही, अवनी हे असं. धरिणी, धरित्री म्हणजे डी साठी आहे 1 नंबर, ठीक आहे. हां म्हणजे याचा अर्थ होते पृथ्वी, धरित्री. भू, भू पण म्हणतो पण भू असं. रसा, ठीक आहे. हां नाही तर तो नाही रसा, ठीक आहे. हां तर डी साठी अवनी आहे, ठीक आहे. चला 31चा आन्सर आहे 1 नंबरचा पर्याय, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न 32वा. विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. आता छछोर, छछोर हा शब्द दिला इथं, छछोर, ठीक आहे. हां छछोर, हां विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जोडवा. छछोर, थोडक्यात आपण ती हिंदीमध्ये आहे ना एक छछोरा, छछोरा. मग छछोरा, छछोरा म्हणजे थोडक्यात तो एखादा असा व्यक्ती जो काय करतो आहे म्हणजे असभ्य किंवा असभ्य किंवा नीच प्रकारे आपण म्हणतो असे वेगवेगळे अर्थ निघतात त्याच्यासाठी. व तसा तो वागणे म्हणजे नम्रपणे न वागणारा. छछोर नम्रपणे न वागणारा. मग नम्रपणे न वागणारा याच्यासाठी विरुद्धार्थी हा नम्रपणे न वागणारा म्हणजे नम्रपणे वागणारा हा शब्द लागन. मग नम्रपणे जो वागते त्याला पण सत विचारी म्हणतो, सदाचारी म्हणतो. म्हणून ए साठी सदाचारी शब्द लागू होते. आणि ए साठी 3 आहे, ए साठी 3 इथे आहे, इथं 4 आहे म्हणजे हा चुकला. इथं 3 आहे नाही का, इथं दिले आहे. बरं दर्प, दर्प म्हणजे काय. आता दर्प म्हणजे घमंडी म्हणतो आपण त्याला, घमंडी किंवा गर्विष्ठ म्हणजे घमंड किंवा गर्व, घमंडी. मीपणा असणारा त्याला दर्प म्हणतात. मीपणा असणारा एखादा मैबळा, मैबळा म्हणजे बा एखादं स्वतःहूनच कोणतं तरी पदवी लावून घेणं वेगळे वेगळे असं म्हणजे अहंकार, अहंकार. दर्प म्हणजे काय होतो, अहंकार, गर्व, घमंड, मीपणा असणारी व्यक्ती, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग विरुद्ध अर्थ काय होईल आपला, नम्र काय होईल, गर्विष्ठ आहे तर तो आपण त्याला म्हणू लीनता असणारा. लीनता, लीन म्हणजे बी साठी काय होईल लीन 4. बी साठी इथं काय आहे 1 कटला, बी साठी 1 आहे, बी साठी 3 आहे, 4 इथंच आहे. म्हणजे 3 नंबर आन्सर तुमचा बरोबर राहणार आहे. कारण कवडी चुंबकला आपण काय म्हणतो, कवडी चुंबक म्हणजे कंजूस आहे. आणि कंजूसचं नाही का उधळ्या म्हणजेच काय दानशूर. म्हणजे कवडी चुंबकला कंजूसला दानशूर निघन ए. सी साठी ए आहे का इथं, हा आहे. आणि निर्गल म्हणजे थोडक्यात काय होतो संयमपूर्ण 2 नंबर. तिसरा पर्याय जो आहे याचा या प्रश्नाचा आन्सर राहणार आहे, ठीक आहे 32चा. त्याच्यानंतर आहे 33वा प्रश्न. योग्य जोड्या जुळवा, योग्य जोड्या जुळवा. तत्सम, तद्भव, देशी आणि कानडी असे काही शब्द दिले होते. आणि यामध्ये आपल्याला नक्कीच काही शब्द ट्रिक्स पण सांगितली होती मी तुम्हाला तत्समची वगैरे, ठीक आहे. तत्सम, तद्भव, देशी शब्दाची ट्रिक्स सांगितली त्या बघा. कानडी शब्द आहे, देशी शब्द आहे. तर देशी शब्द तुमचा ओळखीचा गेला असेल तर बघा देशी शब्द काय, झाड, डोळा, घोडा म्हणजे 1 नंबर. म्हणजे देशी सी साठी 1 इथं आहे, 1 सी साठी 2, 3, 3. देशी शब्दावरून जरी तुम्ही म्हटलं तरी तुम्ही इथं गेले तरी तुम्हाला इथं आन्सर भेटून जाते बघा. कारण तत्सम शब्द काय आहे, तत्सम शब्द आहे उत्सव, सत्कार आणि नदी, ठीक आहे. हां उत अधिक स्तव संधीमधले शब्द तत्सम शब्द असतात. त्याच्यानंतर आहे मग म्हणजे तत्सम शब्दात आहे
4 नंबर, म्हणजे ए साठी 4 आहे, ए साठी 4 इथं आहे, इथं हा कटला, इथं पण 4 आहे. दुसरं बघा तद्भव. तद्भव म्हणजे काय, मराठीमध्ये संस्कृतमधले असे शब्द जे बदल करून घेतले आहे आपण, जसं की कोवळा. हा बघा कोवळा हा तद्भव शब्द आहे. याचा तत्सम शब्द काय येतो, कोमल. कोमल म्हणजे कोवळा. जसा हा घास म्हणजे ग्रास म्हणतो आपण, ग्रास. ग्रास हा काय आहे, तत्सम शब्द, संस्कृतमधला शब्द, त्यावरून हा घास असा शब्द आहे. म्हणजे थोडक्यात 3 म्हणजे काय, हे कोवळा, सासू, घास हे शब्द आहेत तद्भव. बी साठी 3 पाहिजे. बी साठी इथं 3 आहे, इथं 1 आहे, चुकला, इथंही 4 आहे, इथं 2 आहे. पर्याय नंबर 1 तुमचा आन्सर आहे. आणि तसे देशी शब्द म्हणजे कोणते आहे आपले, सी साठी 1 पाहिजे आपल्याला, झाड, डोळा, घोडा. कानडी शब्द काय आहे मग, उसळ वगैरे शब्द, झुरळ आणि केळवण. ठीक आहे, अशा प्रकारे डी साठी आहे 2 नंबर. म्हणजे पर्याय नंबर 1 तुमचा या प्रश्नाचा आन्सर बरोबर राहणार आहे. ठीक आहे. परत त्यालाच अनुसरून त्याच्याच खाली नका आणखी एक देशी शब्दाचा प्रश्न विचारला गेला होता. 34वा प्रश्न पण देशी शब्दाचा गट ओळखा असा प्रश्न आलेला आहे. अचूक पर्याय ओळखा. खेटर, चिमणी, गिल्ला, दागिना, थोबाळ, कल्ला, हवेली, रुखवत, नवस, कालव. काय हवेली तर गुजराती शब्द आहे. डोके, बडबड. कालव, डोके, बडबड. म्हणजे आपल्याला यामध्ये ओळखीचा शब्द काय वाटतो आहे, कालव, डोके, बडबड. डी. फक्त डी बरोबर आहे का, फक्त डी बरोबर, बाकी ए बी सी चूक. म्हणजे पर्याय नंबर 4 याचा आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. हां, त्याच्यानंतर आहे यायला हवं 4 नंबर. तिसरं 35 योग्य विधान ओळखा. संस्कृतमधून जशास तसे आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. अगदी बरोबर. परभाषेतून आलेल्या शब्दात नंतर कोणतेही बदल होत नाही. संस्कृत शब्दापासून बनलेल्या मराठी शब्दांना तद्भव शब्द असे म्हणतात. म्हणजे इथं आहे ए व सी बरोबर. बी बदल होऊ शकते, बदल होत नाही असं नाही, बदल होऊ शकते, म्हणून ए आणि सी बरोबर राहणार आहे इथं. ठीक आहे. हां, 35चा आहे 1 नंबर. 36 उद्गारातील भाव सौम्य असतो. सौम्य भाव असतो म्हणजे एखाद्याला हाक द्यायची आहे, राणी, अभ्यास कर. उद्गारातील भाव सौम्यपणे आपल्याला जेव्हा दाखवायचा असतो त्या वयानंतर आपण कोणतं चिन्ह वापरतो, स्वल्पविराम. ह्या स्वल्पविराम. राणी म्हणजे एखाद्याला असं राणी, मग स्वल्पविराम दिलं. अभ्यास कर, इकडे ये किंवा अभ्यास कर. ठीक आहे. संबोधन दर्शक आता आपले संबोधन विभक्तीमध्ये आहे ना, एकवचनी नामाला आपण हाक देत असाल तर काय होते, एका शब्दावर म्हणजे हाक उद्गारातील भाव सौम्यपणे दाखवायचा आहे, म्हणून 1 नंबर इथे आन्सर तुमचा बरोबर राहणार आहे. ठीक आहे. हां, उद्गारवाचक चिन्ह तर येणार नाही. भावनेचं प्रकट भावना, इथे उत्कट, मनातील भाव उत्कट स्थितीत पोहोचते तेव्हा प्रकट भाव, तो तीव्रता, भावनेचं तीव्रता दर्शवण्यासाठी उद्गारार्थी चिन्ह असते. अर्धविराम म्हणजे बोलणं अर्थ आहे म्हणून. अपसरण चिन्ह म्हणजे हे असं डॅश सारखं राहते, ते येणार नाही. ठीक आहे. 1 नंबरच आन्सर तुमचं बरोबर राहणार आहे इथं. त्याच्यानंतर आहे 36 काय आहे 1 नंबर. 37वा प्रश्न मूळ नामाशी जन्मताच सबंध असलेला विकार म्हणजे लिंग विकार. 1 ए म्हणजे फक्त ए बरोबर आहे का, ए बरोबर, बी सी चूक. चला बाकी. त्याच्यानंतर आहे मग 38 मध्ये बघा घनश्याम हा शब्द मध्यम पदलोपी समास. इथं थोडंसं मी संदिग्ध, मध्यम पदलोपी हा कर्मधारेचा प्रकार आहे. कर्मधारे हे ऑप्शनवरून गेलो आपण. उपमान पूर्वपद कर्मधारे, उपमानोत्तर आणि अवधारणापूर्व म्हणजे रूपक कर्मधारेला आपण अवधारणापूर्वपद म्हणतो. ठीक आहे. तर इथं नाही का घनश्याम म्हणजे घनासारखा श्याम, म्हणजे आपण एका घटकाला दुसऱ्याची उपमा दिली आहे म्हणून नाही का हा इथं कोणता प्रकार यायला पाहिजे, उपमान पूर्वपद. म्हणजे 1 नंबर याचा आन्सर बरोबर राहील. 39 आहे जोड्याच लावा. उपसर्ग घटित शब्द पाहिजे. उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाच्या आधी जोडलेला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये नाही का पुजारी आहे ना, तर पुजारीला री जोडलेला आहे म्हणजे आरी जोडले. इथं नाही का आरी जोडलेला आहे, तर हा प्रत्यय आहे. हा मराठी प्रत्यय जुळून तयार झालेला कृदंत आहे म्हणजे धातू साधित. तेलकटमध्ये नावाला जुळलेला हा कट पण मराठीचाच प्रत्यय आहे पण हा तद्धित आहे. आणि गोडधोड हा शब्द साधित, ज्याला आपण
अभ्यस्त शब्दात दर्शवलेलं असते अंशभ्यस्तमध्ये. आणि अभिनंदनमध्ये नंदनच्या आधी अभि हे काय पूर्व उपसर्ग. मग पूर्व उपसर्ग म्हणजे पूर्व प्रत्यय जोडला आहे त्याला आपण उपसर्ग म्हणतो. हा अभिनेका संस्कृत उपसर्ग आहे. येते एका लक्षामध्ये कोणता संस्कृत उपसर्ग आहे मित्रांनो हा उपसर्ग. आता हा संस्कृत उपसर्ग आहे कोणता अभि हा संस्कृत उपसर्ग जोडून इथं नाही का नंदनला जोडून हा संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहे हा अभिनंदन. म्हणून उपसर्ग घटित शब्दामध्ये ए साठी काय लागतो 4. ए साठी इथं 4 आहे म्हणजे हे पर्याय कटले इथंही 4 आहे. दुसरं का प्रत्यय घटित पाहिजे पण प्रत्यय घटित इथं पुढं काही दिलं नाही पण आपल्याला लॉजिक लावा लागेल की शब्द साधित म्हणजेच काय होते तद्धिते ज्याला नाम साधिते म्हणतो आपण. शब्द साधिते तद्धिते म्हणजेच नाम साधिते. नाम साधिते म्हणजे नामाला जुळलेले प्रत्यय नाम साधित किंवा ते अनेक वचनी. तर मित्रांनो याच्यात तेलकट तेल या नामाला कट हा मराठी प्रत्यय जोडला आहे. कोणता प्रत्यय हा कट म्हणजे हा कट हा इथं काय आहे मराठी प्रत्यय आहे मराठी प्रत्यय. आणि हा मराठी प्रत्यय जुळून तयार झालेला हा काय आहे मग मराठी प्रत्यय जुळून तयार झालेला हा शब्द साधिते म्हणजे तद्धिते आहे. तद्धिते ज्याला आपण काय म्हणतो नाम साधिते म्हणतो. नाम साधिते यालाच म्हणतात शब्द साधिते. शब्द साधिते समजून घ्या तिकडे मग समजून राहिलं काही. हां म्हणून गोडधोड म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल प्रत्येक घटितमध्ये. मग आता आपल्याला काय पाहिजे हा जो आहे ना या पूज प्लस आरी त्याच्यात आरी हा पण मराठी प्रत्ययच आहे. आरी हा पण इथं एका शब्दाला जोडलेला मराठीच प्रत्यय आहे मराठी प्रत्यय. परंतु हा तयार होणारा शब्द मात्र मराठी प्रत्यय जोडून तयार झालेला हा शब्द आता काय झाला पूज या धातूला जोडला म्हणजे कृदंत धातू साधित आहे. हा प्रत्येक घटित हा काय आहे कृदंते किंवा धातू साधिते. धातू साधित पुढच्या अँगलनं महत्त्वाचा आहे. शब्दसिद्धीमध्ये आहे हा भाग तुम्ही अभ्यासला असेल तर तुम्हाला शिकवलेला पण होता हा भाग मी डीप. धातू साधित चरम प्रत्यय काय कृत प्रत्यय काय धातूला जोडलेल्या प्रत्ययाला कृत प्रत्यय म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये पूजा या धातूला जोडलेला आरी हा काय आहे कृत प्रत्यय आहे. येते एका लक्षामध्ये कृत प्रत्यय कारण तो धातूला जोडलेला आहे कृत प्रत्यय. मग कृत प्रत्यय जोडून तयार झालेल्या शब्दाला आपण कृदंत म्हणतो किंवा धातू साधित म्हणतो. कृदंते किंवा धातू साधिते. येते एका लक्षामध्ये म्हणजे पुजारी हा मराठी प्रत्यय घटित कृदंत आहे धातू साधित म्हणून हा 1 नंबर येतो. बी साठी 1. मग बी आहे इथं 2 आहे म्हणजे कटला 3 आहे म्हणजे कटला 4 आहे म्हणजे कटला इथं आहे 1. पर्याय नंबर 4 तुमचा परफेक्ट आन्सर राहणार आहे. चला बघून घेऊ पुढचं. प्रत्यय घटित आहे पुजारी ठीक आहे. शब्द साधित काय आहे म्हणजे नाम साधित तेलकट कट हा इथं मराठी प्रत्यय जुळला आणि तयार झालेला हा काय आहे तद्धित शब्द साधित किंवा नाम साधित. समजलं. वरचाही प्रत्यय घटित मराठी प्रत्यय आहे इथंही मराठी प्रत्यय आहे पण इथं हा काय झाला कृत प्रत्यय. धातूला जोडलेल्या प्रत्ययाला कृत प्रत्यय म्हणतात. विभक्तीच्या प्रत्यय जे आहेत त्याला पण चरम प्रत्यय म्हणतो. येते एका लक्षामध्ये हां विभक्तीचे प्रत्ययाले चरम प्रत्यय धातूला जोडलेल्या प्रत्ययाला कृत प्रत्यय जोडून तयार झालेले कृदंते किंवा धातू साधित. नामाला जो जोडलेले प्रत्यय आहे हे तद्धिते किंवा नाम साधित बनन. चला त्याच्यानंतर आहे शब्द साधित मग कोण आहे तेलकट आणि मग आहे अभ्यस्त शब्द म्हणजे हा अभ्यस्त शब्द कोण आहे गोडधोड हा शब्द म्हणजे 3 नंबर येतो बरोबर आहे. पर्याय क्रमांक 39चा पर्याय क्रमांक 4 हा एक आन्सर बरोबर राहणार आहे. त्यानंतर बघा 40वा प्रश्न बघा खालील वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा. महत्त्वाचा हा एक प्रश्न आहे पुढच्या पेपरच्या दृष्टीनं लक्षात ठेवा. अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी म्हणजे अप्राणीवाचक शब्दाले जर कर्म मानलं कर्मस्थानी म्हटल्यावर कर्म मानाचं त्याले कर्म मानलं तर ते प्रथमात असते. तर ते जर प्रथमात असेल कर्म प्रथमात असेल तर कर्मणी प्रयोगाचं लक्षण राहणार आहे. म्हणजे हा लक्षण काय राहणार आहे कर्मणीचं राहणार आहे. चला हां जेव्हा कर्ता बी राहू शकते. पुढे बघू काय जेव्हा वाक्यात संप्रदानार्थी चतुर्थी असते. संप्रदानार्थी म्हणजे काय जो घेणारा आहे ज्याला प्रत्यक्ष कर्म घेणारा अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते. म्हणजे निर्जीव घटक सजीव घटकाकडे दान देण्याची वृत्ती असते. अशा वेळेस वाक्यात जर 2 कर्म आले म्हणजे कसं किंवा
जसं उदाहरणार्थ भगवान रामाने, हे बघा, भगवान रामाने विभीषणला लंका भेट दिली. भगवान रामाने विभीषणला लंका भेट दिली. मित्रांनो, या वाक्यामध्ये दिली हा क्रियापद आहे, ठीक आहे. हां, आणि देणारे कोणता हा कर्ता आहे वाक्यातला. कर्त्याला ने लागला. वाक्यात कर्ता हे तृतीय विभक्तीमध्ये, आणि वाक्यात अशा वाक्यात प्रयोग सांगायचा असेल तर दोन कर्म आहे. हा आहे निर्जीव घटक आणि हा आहे सजीव घटक. अशा वाक्यात कर्त्याकडून प्रत्यक्ष कर्म, हा काय आहे, प्रत्यक्ष कर्म आहे. लक्षात ठेवाल बरं. मिश्र प्रयोगासाठी असते हे संकर प्रयोग, कर्तृकर्म संकर, कर्म भाव संकर किंवा कर्तृभाव संकर प्रयोगात प्रत्यक्ष कर्म आहे निर्जीव घटक, आणि सजीव घटकाला म्हणतो आपण अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म अशा वाक्यामध्ये मित्रांनो याला म्हणतो आपण संप्रदान. कारण याचा कारकार्थ तुम्ही संप्रदान मानता. संप्रदान का? कारण अशा वेळेस प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माला दान देण्याची वृत्ती असते. जसं आजीने नातीला गोष्ट सांगितली, गोष्ट नातीला दान देण्याची वृत्ती आहे. या वाक्यात चतुर्थी राहते. चतुर्थी कशामुळे? सलाते. कारण अशा वाक्यात अप्रत्यक्ष कर्माला लागलेला हा ला प्रत्यय चतुर्थीचा असतो आणि हा संप्रदानी आहे कर्म. तर याच्यावरून आपण प्रयोग ओळखत नसतो. आपल्याला प्रयोग काय असते? प्रत्यक्ष कर्म. कारण याचा कारकार्थ तुम्ही विचाराल तर कारकार्थ येतो कर्म, आणि विभक्ती याला कोणतेही प्रत्यय नाही म्हणून विभक्ती येते प्रथमा. प्रथमा म्हणजे प्रथमा, ठीक आहे. हा, किंवा कर्म आहे तर तो अप्रत्ययी द्वितीय बी म्हणू शकतो आपण त्याला, ठीक आहे. हां, तर इथं नाही का हे महत्त्वाचं आहे. काय म्हटलं आहे? जेव्हा वाक्यात संप्रदानार्थी चतुर्थी असते म्हणजे अप्रत्यक्ष कर्म असते, आणि अशा वेळेस जो प्रत्यक्ष कर्म आहे हा अप्रत्यक्ष कर्माला दान देण्याची वृत्ती असते, तेव्हा कर्म नेहमी प्रथमात असते. मग बरोबर आहे. कारण हे आताच वाक्य पाहिलं मी. आता जो आपण वाक्य पाहिलं, जेव्हा तुम्हाला वाक्यात जर काय दाखवायचं आहे, संप्रदानी चतुर्थी म्हणजे अप्रत्यक्ष कर्म दाखवायचा असतो, तेव्हा तुमचा जो वाक्यातला कर्म राहते मुख्य कर्म, तो मुख्य कर्म प्रत्यक्ष कर्म नेहमी काय असते? प्रथम विभक्तीत असते. जसं की हे बघा, मी असं म्हटलं आहे, आजीने नातीला गोष्ट सांगितली. आजीने किंवा आई बी सांगू शकते. आईने नातीला असं नाही की तुम्ही आजी पाठ केलं तर आजीच पाहिजे. आईने नातीला गोष्ट सांगितली. गोष्ट हे पहिले एक मिनटं थांबा, व्यवस्थित समजून घेऊ आपण. बघा, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. कळला नसेल काही लोकांना बघा, आणि काहींना कळलं असेल, असं नाही का नाहीच कळला म्हणून नाही. बघा, आईने म्हटलं आहे तुम्ही, आईने नातीला गोष्ट सांगितली. गोष्ट अशी तुम्ही 1000 वाक्य घ्याल तरी तुम्हाला वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही अप्रत्यक्ष कर्म दाखवाल तेव्हा त्याला चतुर्थीत राहील ते सांगितली. मित्रांनो, जेव्हा आपण वाक्यात दोन कर्म वापरतो तेव्हा नेहमी प्रत्यक्ष कर्म जो असतो निर्जीव घटक, प्रत्यक्ष कर्म हा नेहमी प्रत्यक्ष कर्म हा कोणत्या विभक्तीत राहील? प्रथमा विभक्तीत राहील, कारण त्याला कोणतेही प्रत्यय नाही. आणि कारकार्थ मात्र याचा कारकार्थ विचाराल, कारकार्थ हे एकदम डीप शिकवला मी. थेओरेटिकल आपण रिकॉर्डेड बॅच बी आहे आपली, त्याच्यात पहा. विभक्तीला मी कधी 7 व्हिडिओ लागते, ते बॅचवर डिपेंड करते, तर कधी 5. कारण विभक्ती म्हणजे प्रयोगाचा आत्मा आहे मी असं म्हणतो. कारण ज्याला प्रयोग जमलं त्याला क्रियापदाचे प्रकार ओळखता येईल, वाक्याचे प्रकार सकर्मक अकर्मक प्रयोग ओळखता येईल, कर्म विभक्ती प्रतिरूपक शब्दगेवय ओळखता येईल. त्याच्याचबरोबर विभक्तीशी संबंधित आणखी एक कंटेन आहे. कोणता? की समास आहे. विभक्ती तत्पुरुष समास, विभक्ती बहुव्रीही समास, म्हणून विभक्ती हा भाग महत्त्वाचा आहे. कारकार्थसुद्धा महत्त्वाचे आहे त्याचे, ठीक आहे. हा बघा, कारकार्थ बघा, वाक्यपृथक्करण पण ओळखता येईल. विभक्तीवर वाक्यपृथक्करण, प्रयोग, समास हे क्रियापदाचे प्रकार हे घटक आहे. तर बघा, प्रत्यक्ष कर्माला कारकार्थ काय येणार आहे? कर्मच मानल्या जाते. प्रयोगात यालाच मान्यता आहे, याच्यावरून प्रयोग आपण ओळखतो आणि कर्त्यावरून. अशा वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म नेहमी मित्रांनो, अप्रत्यक्ष कर्म हा काय असतो? सजीव घटक असतो, आणि याला लागलेला ला प्रत्यय द्वितीय विभक्ती नसून हा काय असतो? चतुर्थी विभक्तीत असतो. येथे कारण या वाक्यात प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माकडे दान देण्याची वृत्ती असते, लक्षात ठेवाल. आणि याचा कारकार्थ जर विचारलं कारकार्थ, तर कारकार्थ काय सांगा लागते? संप्रदान. म्हणून त्यांनी आता आयोगानं इथं असं विचारलं, जेव्हा वाक्यात
अप्रत्यक्ष कर्म जे आहे ते म्हणते संप्रदान, संप्रदान चतुर्थी. सप्रत्यय म्हणजे प्रतियुक्त आहे संप्रदानचा शब्द आणि चतुर्थीत राहते तर प्रत्यक्ष कर्माले प्रत्यय राहत नाही. तर हा विधान बरोबर आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे त्यांनी सलाती न देता संप्रदानार्थी चतुर्थी. संप्रदानार्थी म्हणजे त्याला दान घेणारा घटक, चतुर्थीत राहील सलाते आणि तेव्हा तुमचा प्रत्यक्ष कर्म हा काय राहील नेहमी प्रथम विभक्तीत. म्हणजे अगदी बरोबर विधान आहे हे, येते का लक्षामध्ये. आणि म्हणजे हेही कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. अशा वाक्यामध्ये आपण कर्मणीचं लक्षण याला मानत असतो. झालं पुरुषवाचक, कारण कर्त्याला ने लागते. पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात ती नेहमी चतुर्थांतच असतात. म्हणजे पुरुषवाचक म्हणजे एखादा सर्वनाम तुम्ही घ्याल तर तो चतुर्थीत राहते. मला पोहता येते आहे बरोबर, मला कच्चे कडू कारले खाववते, माझ्याने म्हणजे माझ्याने किंवा मला, हे जे शब्द असतात हे काय ती नेहमी चतुर्थांतच असते. म्हणजे थोडक्यात हे हा चतुर्थीत असणारा प्रयोग कर्मणी शक्य कर्मणी प्रयोगामध्ये आपण वाक्य दर्शवू शकतो. म्हणून ए बी सी हे तिन्ही पॉईंट कर्मणी प्रयोगाला लागू पडतात. आणि याचबरोबर हा कर्मणी प्रयोगाला तर लागू पडतो. परंतु कधी कधी काय म्हटलेलं आहे, जेव्हा वाक्यात संप्रदानिक चतुर्थी असतो तेव्हा नेहमी प्रथमांत असते. म्हणजे कर्मणी प्रयोगाचे काही यामध्ये लक्षणं आढळतात आणि काही नाही काही काय म्हटलं आहे, जेव्हा वाक्यात प्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असतो तो नेहमी प्रथमात असतो. तर प्रथमामध्ये कर्मणीतच नाही राहत, कर्तरीही प्रयोगात राहू शकते. म्हणून जरी कर्मणी प्रयोग आपण इथं असं ठरवून घाईघाईत केलं असले तरी हे लक्षात ठेवा, काही वाक्यात हा कर्मणीत बी राहू शकते आणि कर्तरीत बी राहू शकते. म्हणून कर्तरीच प्रयोग आन्सर नाही येता. माझ्या मते तरी कर्मणी प्रयोग तर वाटत आहे, परंतु माझ्या मते हा संकर प्रयोगामध्ये यायला पाहिजे. संकर प्रयोगामध्ये असे लक्षणं आढळते, कारण दोन प्रयोगाचं लक्षण असणं. म्हणून नाही का इथं असं लक्षात ठेवायचं आहे की संकर प्रयोग 4 नंबर आयोगानं याचा आन्सर द्यायला पाहिजे. आन्सर कीमध्ये 2 नंबर बी येऊ शकते. याचा आन्सर एक तर 2 किंवा संकर प्रयोग या दोनपैकी एक यायला पाहिजे. परंतु सध्या मी 99.99% संकर प्रयोगा या घटकाकडे जातो आहे. ठीक आहे, 4 नंबर यायला पाहिजे. चला, कारण 2 कर्म असताना संकर प्रयोग होत असतो. ठीक आहे, हां, कारण कधी कधी करता आपण सर्वनाम वापरतो तो चतुर्थीत पण राहते. आता बघा यामध्ये 41वा प्रश्न होता, सुप्रसिद्ध म्हणजे चांगले असे प्रसिद्ध कर्मधारय समास असे हे विग्रहात येते. आणि सु म्हणजे चांगले होते आणि प्रसिद्ध असणे म्हणजे कर्मधारय समास हा इथं बरोबर दिलेला आहे. त्याच्यानंतर आहे भोजन भाऊ म्हणजे भोजनापुरती भाऊ मध्यम पद लोपी समास म्हणजे लुप्तपद कर्मधारय पण म्हणतो आपण याला, लुप्तपद कर्मधारय समास बरोबर आहे. पंचपाड्या 5 पाड्याचा समूह हा द्विगु तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. अलुकचा नाही आहे, काय आहे द्विगु तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. हा द्विगु तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. इथं अलुक दिलाय म्हणून हे चुकलं, सी चुकलंय, ए बी बरोबर आहे. फक्त ए व बी बरोबर, चूक आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचे आन्सर यायला पाहिजे. 42वा प्रश्न जोड्या लावासाठी केवळ वाक्य वगैरे अशी संबंधित आहे आणि जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारला गेला आहे. केवळ वाक्यामध्ये काय असते, एक प्रधान वाक्य व एक गौणत्व सूचक म्हटलं तर तो मिश्रमध्ये जाईल. दोन्ही वाक्य मिश्र म्हणजे तो सरळ मिश्र संयुक्तमध्ये जाईल. 2 किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक म्हटलं तर संयुक्तमध्ये जाईल. एकच उद्देश म्हणजे एकच करता, उद्देश म्हणजे वाक्यातल्या उद्देश्य कायलेमध्ये बघा य जोडलेला आहे बरोबर आहे, य जोडून म्हणजे वाक्यातला वाक्यात एकच उद्देश म्हणजे एकच करता असतो आणि एकच विधेय म्हणजे एकच काय असते क्रियापद असते. एकच उद्देश व एकच क्रियापद असणं हे कोणाचं लक्षण आहे, केवळ वाक्याचं. केवळ वाक्य शुद्ध वाक्य म्हणतो आपण याला. केवळ वाक्याला काय म्हणतात, शुद्ध वाक्य. शुद्ध वाक्य येते का लक्षामध्ये, कारण त्याच्यात एकच उद्देश व एकच विधेय क्रियापद असते. ए साठी 4, फक्त ए साठी 4, इथं 2 आहे, 3 आहे, 1 आहे म्हणजे पर्याय नंबर 2 मध्ये ए साठी 4 आहे. बी साठी मग मिश्र वाक्य काय असते 1 नंबर, प्रधान वाक्य आणि दुसरं त्याच्यावर अवलंबून असणारं गौण वाक्य, गौणत्व सूचक उभ्याने वयानं जुळलं आहे म्हणून 1 नंबर. बी साठी 1 नंबर बरोबर आहे. आणि संयुक्त वाक्य म्हणजे 2 किंवा अधिक समान वाक्य प्रधानत्व सूचक म्हणजे स्वरूपबोधक, विकल्पबोधक, निर्णयबोधक किंवा परिणामबोधक जोडलेले असते. म्हणजे हे सर्व 4 प्रकार आहे आपले उभयान्य वयाचे प्रधानत्व सूचकचे म्हणून 3 नंबर. आणि मिश्र संयुक्त वाक्य म्हणजे दोन्ही वाक्य मिश्र संयुक्त असतात. झालं, म्हणजे इथं 2 नंबर याचा आन्सर यायला पाहिजे. चला, त्याच्यानंतर 42चं काय आहे मग 2 नंबर आन्सर यायला पाहिजे. मित्रांनो त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आपला
डी सेट बघत आहे आपण, लक्षात ठेवाल. 43 माझ्या ननदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवली नाही. या वाक्यात विधेय विस्तार, याच्या आधी पण हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. 4 नंबर याचा आन्सर आहे विधेय विस्तार. याच्या आधी फक्त विधेय, याच्यात विधेय कोणतं आहे? पाठवली नाही. पाठवली नाही हे वाक्यातला काय आहे? विधेय आहे. इथे लक्षामध्ये पुढे येऊ शकते, लक्षात ठेवाल. PSI ला आलेला प्रश्न होता हा एक 2012च्या तेवढ्यात कदाचित, पण कन्फर्म नाही आठवत, पण आलेला आहे, आयोगाने विचारला याच्या आधी. ठीक आहे. हां, माझ्या नंदेच्या सासूने, म्हणजे सासूने हा शब्द इथं काय आहे? उद्देश आहे वाक्यातला. आणि कोणाच्या? माझ्या नंदेच्या. हा उद्देशचा विस्तार आहे वाक्यात, उद्देशचा विस्तार आहे हा शब्द. आणि तिला हा कर्माचं काम करते. आणि उभ्या वर्षात एकदाही माहेरी हा काय आहे? मग आपला हा आहे विधेयचं विस्तार. क्रिया कधी घडली, केव्हा घडली, कोठे, याची माहिती. हे उभ्या वर्षात एकदाही माहेरी हा आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार येते लक्षामध्ये, विधेय विस्तार. चला, म्हणजे 4 नंबर याचा आन्सर बरोबर राहील. 44 खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे अचूक लिंग असलेला पर्याय ओळखा. लिंगावर आधारित प्रश्न होता बघा. ABC असे विधान आहे. आज जेवणात साखर भात. बघा, साखर भातला अंडरलाईन आहे. साखर भात हा मित्रांनो सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाचे लिंग जेव्हा आपण सांगतो तेव्हा शेवटच्या शब्दाच्या लिंगावरून त्या पूर्ण शब्दाला लिंग सांगितले जात असते. म्हणून आज जेवणात साखर भात केला होता या वाक्यामध्ये काय आहे? पहिला शब्द साखर भात येते का लक्षामध्ये? तर साखर हा जो शब्द आहे तर यामध्ये आपल्याला दुसरा शब्द काय जोडला आहे? भात. लक्षात घ्या, दुसरा शब्द काय जोडला आहे? भात. तर साखर भात म्हणताना दुसरा शब्द भात. भातसाठी आपण काय वापरतो? तो ती तेवरून लिंग सांगतो. तो ती ते. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग. ठीक आहे, स्त्रीलिंग, स्त्रीलिंग. आणि ते म्हणजे काय? मग नपुंसकलिंग. एकाक्षरी दाखवायचं आहे तर याला आपण दीर्घ विलांटी देत असतो असं. ठीक आहे. हां, ते हा काय आहे? मग नपुंसकलिंग. तर इथं आपण तो भात, ती भात की ते भात, बरोबर आहे, तो भात. मग तो भात म्हणजे हा शब्द काय झाला? आता पुल्लिंग झाला. पण इथं नाही का पेपरात स्त्रीलिंग दिलेलं आहे. काय आहे? स्त्रीलिंग दिला म्हणून हा इथं कटला. समजलं का? हे इथं चुकलं मग, कारण साखर भात हा शब्द स्त्रीलिंग आहे का? नाही. त्यांचं म्हणणं होतं का अधोरेखित शब्द बा स्त्रीलिंग आहे, तर हे चुकलेलं आहे. भात वरून इथं नाही का हा याचा लिंग काय येणार आहे? पुल्लिंगी शब्द आहे हा. सामासिक शब्दाचं लिंग आपण काय करतो? पुल्लिंग, कारण दुसऱ्या शब्दावरून सांगतो. म्हणून भात हा पुल्लिंगी आहे, म्हणून ए हा इथं विधान चुकलं. मग आहे त्याने देवघर. घर हा याच्यामध्ये दुसरा शब्द आहे. ते घर, इथं पण ते घर म्हणतो. ते घर म्हणजे नपुंसकलिंग, तर इथं हे बरोबर आहे. हा इथं बरोबर दिलाय नपुंसक. आणि ताटात मीठ भाकर. भाकरचं नाही का अनेक वचन काय होते? भाकरी, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे हा. ती भाकर एक वचन, भाकरी हे अनेक वचन भाकरचं. भाकर हा जो शब्द आहे ती भाकर म्हणतो आपण, म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. तर पुल्लिंग दिला. हा शब्द मात्र स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून या शब्दामध्ये स्त्रीलिंग, म्हणून हे चुकलं. म्हणजे ए आणि सी चुकलं, बी फक्त बरोबर. फक्त बी बरोबर पर्याय नंबर 2 मध्ये आहे आणि 2 नंबरच तुमचा आन्सर राहणार आहे. 45वा प्रश्न पुढचा 2 नंबर आन्सर. हा कशाचा? 44चा. 45वा प्रश्न आहे मित्रांनो. खालीलपैकी अंतस्थ व्यंजनाचा गट ओळखा. अंतस्थ म्हणजेच काय? ईर्षत विवृत्त व्यंजन, ज्याला आपण कोणत्या नावानं ओळखतो? सांगा, सांगा बरं याचा आन्सर. कमेंट करा. आहे अर्धस्वर व्यंजन. बघा, अंतस्थ व्यंजनाला वेगळी वेगळी नावं आहे. मी याच्या आधी आता नंतर पण विचारू शकते. येणादे संधी होत असते या व्यंजनांपासून. इथं याची नावं लिहू आपण. ठीक आहे, इथं आहे जागा. इथं मी थोडं वर घेतोय बघा. हां, अंतस्थ व्यंजन मित्रांनो. अंतस्थ व्यंजन म्हणजेच कोणती व्यंजन? म्हणजे अर्धस्वर व्यंजन. हे नाव लिहिल्याबरोबर आन्सर तुम्हाला आलं असं ओटावर. अर्धस्वर व्यंजन. काही काहींना अर्धस्वर व्यंजन माहीत होतं, फक्त अंतस्थ हे काय आहे हे माहीत नव्हतं. पर्यायी नावं लक्षात ठेवजा. मग ईर्षत काय? यालाच आपण ईर्षत पृष्ठ पण म्हणतो. ईर्षत पृष्ठ, सॉरी ईर्षत पृष्ठ नाही, तिथं 3 श झाले. ईर्षत विवृत्त म्हणतात त्याला, अंतस्थ म्हणतात. अर्धस्वर व्यंजन म्हणजे पर्याय नंबर 2 तुमचा आन्सर बरोबर होता. पण यामध्ये कंपित वर्ण, द्रव वर्ण, जीवाग्रीय वर्ण. जीवाग्रीय म्हटलं तर मग किती? कंपित व्यंजन म्हटल्यावर किती?
द्रववर्ण म्हटलं तर फक्त र आणि लच येतो आहे, हे लक्षात ठेवाल. ठीक आहे. हां, तर 45 आहे पर्याय नंबर 2. चला पुढं आहे 46. खालीलपैकी अचूक विधाने कोणती आहे? स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात. अगदी बरोबर. मग आहे व्यंजन ही अपूर्ण उच्चाराची नसतात. बघा, अपूर्ण उच्चाराची असतात पाहिजे, तिथं त्यांना नसतात म्हटलं म्हणून हे विधान चुकलं. कारण व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात पाहिजे, असतात पण यांनी नसतात म्हटलं म्हणून विधान चुकलं. 2 स्वर एकत्र येऊन स्वरादी बनत नसते. 2 स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वर बनते, पण 2 स्वर विजातीय असेल तर संयुक्त स्वर बनन. 2 स्वर सजातीय असेल तर दीर्घत्व द्विगुणित स्वर बनन, ज्याला आपण साधित स्वर म्हणतो. साधित स्वर बनतात. 2 स्वर एकत्र येऊन काय बनते? साधित स्वर. आता साधित स्वरामध्ये मग साधित स्वर बनते, तर याच्यामध्ये सजातीय असन 2 स्वर, हे काय असन? 2 सजातीय स्वर. सजातीय स्वर असेल, सजातीय स्वर मित्रांनो, तर त्याच्यापासून काय बनते? द्विगुणित स्वर. सजातीय स्वर असेल, 2 सजातीय स्वर आले तर द्विगुणित स्वर. द्विगुणित स्वर बनते, येते लक्षामध्ये. आणि 2 जर विजातीय स्वर एका पुढे आले, 2 विजातीय स्वर, 2 विजातीय स्वर जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून बनते तदुत्पन्न स्वर. तदुत्पन्न स्वर लक्षात ठेवा. तदुत्पन्न स्वर म्हणजे संयुक्त स्वर बनन. इथं मग द्विगुणित म्हणजे दीर्घ स्वर बनन. आ ई उ. इथं नाही का हे कोणते बनते? मग आ आहे, ई आहे आणि उ आहे. आणि इथं म्हणते ए ऐ ओ औ. येते लक्षामध्ये. असं गुणादेश साधित स्वर बनतात म्हणून हे चुकलं, म्हणजे सी पण चुकलं. ए बरोबर, फक्त ए बरोबर, फक्त ए बरोबर, बी आणि सी चूक. 2 नंबर 46 ते आन्सर बरोबर आहे. म्हणजे जवळपास 20 प्रश्नाचं आन्सर नाही का पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 हे बरोबर होते. ठीक आहे. या पेपरमध्ये 46चं काय आहे मग 2 नंबर. आणि त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न 47. विशेषण व त्याचे उपप्रकार याच्या योग्य जोड्या जुळवा. हाही सोपीच प्रश्न होता. बघा काही प्रश्न सोपी गेली असेल तुम्हाला. संकल्पना जर असेल क्लिअर तर बघा, अधि म्हणजे काय? नामाच्या आधी आलेला विशेषण, ज्याला आपण उद्देश विस्तारामध्ये वापरत असतो. आणि विधी म्हणजे काय? ज्याला उत्तर विशेषण म्हणतात. अधि म्हणजे अधिविशेषण म्हणजेच पूर्व विशेषण. पूर्व विशेषण नामाच्या अगोदर. आणि विधी विशेषण म्हणजे उत्तर विशेषण. उत्तर विशेषण नामाच्या नंतर आलेला शब्द राहील, विशेष माहिती देणारा. विकारी म्हणजेच काय? विकारी म्हणजेच सवय, म्हणजे व्यय सहित. स म्हणजे सहित आणि व्यय म्हणजे काय? बदला सहित. नामाचं लिंग वचन विभक्तीनुसार बदल. आणि अविकारी विशेषण म्हणजेच थोडक्यात अविकारीचा अर्थ काय होते मग? बदल होणारा. मग अविकारी म्हणजे अव्ययसारखा, अव्ययसारखा विशेषण. बघून घेऊ. आता मला सांगा, अधि म्हणजे याच्यामध्ये बघू, गोड आणि उंच हे अकारांत विशेषण आहे. मोठा काळा हा स्वरूप आणि रंग दाखवणारा आकारांत म्हणजे आकारांत विशेषण आहे. म्हणजे गुणविशेषण आहे पण आकारांत आहे. हुशार आणि मुलगा, बघा इथं मुलगा हा नाम आहे. हुशार नामाच्या आधी आलेला हा काय आहे? नामाच्या आधी आलेला गुणविशेषण आहे. त्याचबरोबर तो आधी आला म्हणून ठिकाणावरून त्याला अधिविशेषण म्हणतात. म्हणून एचा 3 नंबर लागू पडेल. अधिविशेषण म्हणजे 3. ए साठी इथं 3 आहे, इथे 3 आहे, इथं 4 आहे, म्हणजे हा पर्याय चुकला. इथं 3 आहे. 1 2 3 4 पैकी असू शकते. दुसरं विधी विशेषण म्हणजे नामाच्या नंतर. नभ हा एक काय? नभ म्हणजे ढग, आभाळ. नभ ढग नाही, नभ म्हणजेच आभाळ समजा. हा नाम आहे आणि निळे हे रंग दाखवते. नामाच्या नंतर आलेला हा विशेषण. म्हणजे या वाक्यामध्ये निळे हा जो शब्द आहे निळे, तर या वाक्यात निळे हा तुमचा काय आहे? हा विधी विशेषण आहे, म्हणजेच उत्तर विशेषण. ब साठी 4, बी साठी 4 आहे, इथं इथेही 4 आहे, इथं 1 1 हे कटले. विकारी आपल्याला माहित आहे आकारांत विशेषण असो की नाम त्याच्यात बदल होते. मोठा, बघा मोठा मुलगा, मोठी नदी, मोठी मुलगी, म्हणजे मोठा या आकारांताचा इकारांत मोठी असा शब्द बदलू राहिला. मोठा ग्रंथ, मोठी पोथी आहे ना. ग्रंथचं लघुरूप स्त्रीलिंगी रूप काय? पोथी.
म्हणून इथं मोठा या शब्दामध्ये मोठा हा जर आकारांत आहे, आकारांत, तर याचा बदल काय होते, मोठाचं काय होते, मोठी मुलगी, मोठा मुलगा, आकारांताचा इकारांत बदल झाला. म्हणजे इथं नाही का हा शब्द विकारी विशेषण झाला. कोणता? सवय. कोणता? 2 नंबर. म्हणजेच तुम्हाला सी साठी 2 पाहिजे. सी या घटकासाठी इथं 1 आहे, कटला. इथं 2 आहे फक्त, बाकी सब चुकले. 2 नंबरचा पर्याय तुमचा आन्सर बरोबर आहे. कारण अविकारीमध्ये गोड, गोड, उंच हे स्वरूप सांगणारे अकारांत विशेषणात कोणताही बदल होत नसते. आकारांत विशेषणात होते. आणि शक्यतो नामाचं लिंगवचन आपण विशेषणाचं लिंगवचन सर्वनामाचं आणि विशेषणाचं लिंगवचन आपण नामावरून सांगत असतो. येते लक्षामध्ये? हां. परंतु संख्या विशेषण असेल तर मग त्याच्यात आकारांत असून बी बदल नसते होत. पण गुण विशेषण असेल आकारांत तर मात्र तो नाही का असा नाही का बदल होते. मोठा, चांगला, चांगली, चांगले, मोठा, मोठी, मोठे, असं काळा, काळी किंवा मोठा, मोठी अशी. ठीक आहे. पण संख्या असं ना 11, 12 याच्यात बदल नाही होत. मग आकारांत संख्या विशेषणात बदल नाही होत, पण आकारांत गुण विशेषण जो राहतो त्याच्यात बदल होत असते. म्हणजे त्याला आपण विकारी म्हणू शकतो. ठीक आहे. आकारांत संख्या विशेषण हा काय राहील? अव्यय राहील, समजा अविकारी. पण आकारांत गुण विशेषण दिलाय म्हणून तो विकारी दिलाय. ठीक आहे. म्हणून पर्याय नंबर 2 आन्सर आहे. आणि मी जे बोलू राहिलो आहे तुमच्या संकल्पना क्लिअर असेल तर हे नक्कीच कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. पेपरचं स्पष्टीकरण आहे. वेळ वाढला कारण की आपल्याला वेळेचंही भान ठेवावं लागतो आहे. 48 लोकांनी सभा उधळली या वाक्यामध्ये उधळली या वाक्यातील शब्दजाती बदलून क्रियाविशेषण वापरून वाक्य रूपांतर केल्यास असे विधान होईल. लोकांनी सभा उधळली, उधळलीलाच आपण क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द करावा लागेल. लोक सभा उधळतील, क्रियाविशेषण पाहिजे. लोकांनी सभा होऊ दिली नाही, उधळली, शब्दजात बदलायचे आहे. म्हणजे हा इथं क्रिया शब्दजात बदलवणे म्हणजे जो शब्द क्रियापद म्हणून आला त्याला आपण काय करावं लागेल? धातू साधित करावं लागेल किंवा क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरावं लागेल त्याला धातूसारखा ठेवून. म्हणजे लोकांनी सभा उधळविली नाही येणार, उधळविली नाही येणार, होऊ दिली नाही तर उधळली. हां, 4 नंबर तुमचा आन्सर यायला पाहिजे माझ्यामध्ये. कारण लोकांनी सभा उधळली जो आहे याच्यात उधळून आणि लावली म्हणजे हा शब्द तुमचा इथं क्रियाविशेषण अव्ययाचं काम करेल. 4 नंबरचा पर्याय याचं यायला पाहिजे. 49वा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न होता. एकारांत बघा, सामान्य रूप बघा. सामान्य रूप म्हणजे विभक्तीच्या वेळेस प्रत्यय जोडताना आधी जे बदल होते त्याला म्हणत असतो आपण. ठीक आहे. बघा, एकारांत पुलिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. तर मित्रांनो हा वाकारांत इथं चुकलं. कारण एकारांत जर तो पुलिंगी नाम असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो? याकारांत करत असतो. या जसं बघा फडके किंवा फुले, फुल्यांनी, दामले हे शब्द आहे पुलिंगी शब्द आणि एकारांत. बघा दामले, मोरे आडनावाचे शब्द, मोरे, वाळिंबे, मोरे आहे बरोबर. हां, असं. तर हे जे शब्द आहे एकारांत, हे मात्रा म्हणजे एकारांत झाले. यांना आपण काय करतो मग प्रत्ययजुळाचा सण तर दामल्यांनी म्हणजे अनेक वचनी शब्द झाला. खूप सारे आडनाव असणारी लोक बा. तर इथं नाही का ल ला काय झाला आहे? हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागला. हा इथं या कारांत शब्दात कन्वर्ट झाला आहे. समजलं काय हे? हां, म्हणजे तुम्ही इथं हे लक्षात ठेवा लागेल काय हा या शब्दाला इथं काय होते? याकारांत होते. असा याकारांत, याकारांत. मोरे, मोऱ्यांनी, मोऱ्यांनी असं. ठीक आहे. म्हणून इथं पहिला विधान हा चुकलेला आहे. कारण एकारांताचा पाहिजे, याकारांत बदल, वाकारांत नसते होत. म्हणून हा इथं विधान चुकला आहे. अचूक म्हणजे बरोबर असणारा पाहिजे. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते. अगदी बरोबर. आकारांत जो शब्द आहे त्याला आपण काय करतो? मात्रा देतो. ठीक आहे. हां, हां, सी काय आहे? ईकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. मग इथं सुद्धा ईकारांताचं काय होते? याकारांत होते. हे दोन्ही विधान इथं काय आहे? बरोबर आहे. म्हणजे बी व सी बरोबर. बी व सी, बी व सी बरोबर. म्हणजे पर्याय नंबर 2 हा तुमचा या प्रश्नाचा आन्सर बरोबर राहणार आहे. ईकारांत नपुंसकलिंगी नाम. ईकारांत म्हणजे जसं गाणी, गाण्यात,
गाणे हे नपुसकलिंगी एकवचन बघा. गाणे हा एकारांत नपुसकलिंगी एकवचन, पण याचं अनेकवचन नपुसकलिंगी अनेकवचन काय होते गाणी. तर यांनी काय म्हटलं आहे इकारांत नपुसकलिंगी नामाचं, मग कोणते बी वचन घेऊ शकतो. मग इथं या एकार गाणी, गाणीचं काय होते या गाण्यात असं शब्द. ठीक आहे. हां. किंवा लोणी दही समजलं का. हे इथं तुम्हाला नपुसकलिंगी शब्द याच्यापेक्षा चांगले शब्द म्हणजे एकवचनी शब्द हे बघा. हा शब्द बघा लोणी, लोणी, दही, दही आहे ना बरोबर. पाणी, पाणी या शब्दात आपण काय म्हणतो मग आता त प्रत्यय जुळायचा आहे. तर प्रत्ययच्या आधी पाण्यात पाय, पाण्यात मासोळे आहे म्हणजे त हा सप्तमीचा प्रत्यय आहे. तर पाणी या इकारांत नपुसकलिंगी नामाचं सामान्य रूप काय झालेलं आहे याकारांत झाला आहे. याकारांत म्हणजे हा इथं ई बरोबर, म्हणून 2 नंबर ॲन्सर बरोबर येईल. अशा प्रकारे हे आपले काय आहे व्याकरणाशी संबंधित काही नियम वगैरे माहीत पाहिजे आपल्याला आहेत. आणि मग शेवटचा या पेपरामधला जो काही 50वा प्रश्न आहे, खालीलपैकी सामान्य नामाचे अचूक गट ओळखा. सामान्य पेपरामध्ये कोणता प्रश्न कसा येईल हे सांगता नसते, म्हणून प्रत्येक घटकाचा चांगल्या प्रकारे संकल्पनासहित आपण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. आपण बघतो आहे आता आयोगाचा कल कसा बदलत चाललेला आहे. मग आता तुम्ही जर प्रश्नसंच ही आत्मा आहे, आपण आयोगाने विचारलेले प्रश्न अभ्यासणं हे नक्कीच एक आत्मा आहे, परंतु याच्याबरोबर हेही आपल्याला लक्षात ठेवावं लागते की आपण संकल्पनासहित जर आपण शिकलो असाल तर संकल्पना जर शिकली तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा पेपरात होते. संकल्पना क्लिअर पाहिजे, मग रटल्यापेक्षा संकल्पनाला भर द्या. ठीक आहे. 50वा प्रश्न काय खालीलपैकी सामान्य नाम ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन नाऊन म्हणतो. कॉमन म्हणजे सर्व घटकाचा त्याच्यात उल्लेख झाला. मग कॉमन नाऊनमध्ये आपल्याला माहीत आहे शाळा, घर, नदी, लेखणी म्हणजे हा 100% सामान्य नाम आहे. रामा, हरी, आशा, दूध. आशा हा 2 भागात भाववाचक नाम म्हणून बी येते व मला मी नोकरीवर लागेन अशी मला आशा आहे भाववाचक नाम बी बनते. पण व्यक्तीचं नाव असेल तर व्यक्तीचं आशा ही नम्रपणे वागणारी स्त्री आहे तर मग तो काय होऊन जाते भाववाचक नाम. पण रामा, हरी, रामा आणि हरी हे व्यक्तीचे नाम आहे, व्यक्तिवाचक म्हणजे प्रॉपर नाऊन आहे, ते विशेष नाम म्हणून वापरले जाईल. आणि दूध हा शब्द काय आहे मटेरियल नाऊन म्हणजे पदार्थवाचक नाम आहे. लिटर किलोग्रॅममध्ये आपण लिटरनं घेतो, लिटरनं वस्तू आपण त्याला संख्येतने मोजत. म्हणजे दूध हा काय आहे तुमचा मटेरियल नाऊन पदार्थवाचक नाम. आशा हा भाववाचक नाम बी राहू शकते आणि व्यक्तीसाठी वापरलं तर विशेष नाम बी येऊ शकते. रामा, हरी हे नक्की 100% काय आहे आता ते काय आहे समजा विशेष नाम आहे. आपल्याला सामान्य नाम म्हटलं म्हणून पर्याय नंबर 1 लागू पडते. वार्धक्य, कीर्ती, हास्य, नृत्य तर हे नाही का भाववाचक नाम आहे मित्रांनो. कीर्ती हा विशेष नाम येऊ शकते, मुलीचं नाव असेल तर मला माझ्या परिस्थितीत क्रांती घडवायची असं बोललो तर क्रांती काय होईल भाववाचक नाम. पण क्रांती जर मुलीचं नाव असेल तर विशेष नाम. जसं शिवाजी महाराजांची कीर्ती काय वर्णावी या बोलण्यात कीर्ती हे भाववाचक नाम झालं. पण काय दिसत होती कीर्ती साडीमध्ये असं जर बोलले तर कीर्ती शब्द काय होऊन जाईल विशेष नाम होऊन जाईल. येते लक्षामध्ये. पण वार्धक्य हा 100% भाववाचक नाम आहे. नृत्य पण भाववाचक नाम आहे. म्हणजे हे नाही का भाववाचक नामामध्ये येते. आपल्याला सामान्य नामाचा पर्याय 1 नंबरच लागू पडतो. फक्त ए इथं नाही घोटा लागत. ए फक्त कुठं आहे मग आपला फक्त ए बरोबर, बाकी बी सी चुकले म्हणून सामान्य नामामुळे चुकले त्या, म्हणून 1 नंबर या प्रश्नाचा ॲन्सर बरोबर राहणार आहे 1 नंबर. अशा प्रकारे मराठी व्याकरणशी संबंधित जे काही आयोगानं विचारलेले प्रश्न होते या प्रश्नांवर आपण चर्चा पाहिली आणि याची संभाव्य उत्तरं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तुम्ही पण तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. पुढच्या तुमच्या पेपरांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इथंच थांबूया आपण. धन्यवाद.